हे जे महापुरुष आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे हे एक मी चष्म्याचं उदाहरण देऊन सांगितलं. तर ज्यांनी लाल चष्मा घातलेला आहे त्याला लालच दिसणार आणि ते चष्मा जर बदलणारच नाही आहे तर मी निळ्या रंगावर त्यांच्यासमोर भाष्य कसं करणार, हा त्यांचा प्रश्न आहे. चष्मा बदलायचा आहे नाही बदलायचा आहे. सकाळपासून इथे थांबलेलो आहे, चष्म्यावर धूळ पण आले असेल, झटकायचा आहे की नाही झटकायचा आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी गेल्या 50 वर्षामध्ये असे 2 प्रकारचे विद्यार्थी श्रोते माझे चाहते माझे वाचक अनुभवलेले आहेत. एक वर्ग असा असतो की त्याला सातत्याने स्वतःला आतून आणि बाहेर बदलायचं असतं, कारण त्याला विकासाकडे जायचं असतं आणि तुम्ही बदल करून घेतल्याशिवाय विकास होत नाही. तो वैचारिक असेल, तो भौतिक असेल, तो नैसर्गिक असेल. बदल करण्याची, ऐकण्याची, चिकित्सा करण्याची तयारी तुमच्याकडे असावी लागते. आणि दुसरा वर्ग असा आहे त्याचं त्याने गृहीत धरलेलं असतं, त्याच्याशी तो स्टिकअप असतो आणि जगातल्या कोणत्याही शक्ती त्याच्या गृहीतावर परिणाम करू शकत नाही. मी पहिल्या कॅटेगरीसाठी बोलतो, दुसऱ्या कॅटेगरीसाठी बोलत नाही, कारण त्यांना ते आवडत पण नाही, त्यांच्यामध्ये बदल करण्याची तयारी पण नाही आणि त्यांच्यासाठी वेळ घालवावं हे मला पण वाटत नाही, कारण अजून खूप लोक या परिघाच्या बाहेर आहेत. आता तो एक मुद्दा असा तयार झालेला होता की बाबासाहेब अस्पृश्यांचे नेते आहेत इथेपर्यंत थांबलो. म्हणजे मी काय आर्ग्युमेंट वगैरे करत नाही, मला त्याची गरज नाहीये. किती रोज आर्ग्युमेंट करणार आहे मी, रोज महाराष्ट्रभर फिरतो मी. आर्ग्युमेंट हा काय माझा स्वभाव नाहीये. तुमच्या आकलनाच्या कक्षा वाढवत न्यायला पाहिजे. जेव्हा मी सांगितलं ते कायदा मंत्री झाले, संविधान समितीमध्ये आले नाही का, याचा अर्थ काय, ते एका जातीचे नेते राहिले का? काही कारणच नाही. दुसरा प्रश्न असा होता की संविधान हे एकट्या बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही, पण मी असं म्हणालो पण नाही. संविधानाच्या निर्मितीसाठी 12-15 समित्या होत्या, त्याच्यातल्या 2-3 समित्यांमध्ये बाबासाहेब होते. बाकी नेहरू, सरदार, राजेंद्र प्रसाद वगैरे सगळे ही मोठी मोठी मंडळी होती. त्याच्या कामाची स्टाईल काय होती, विषयनिहाय समित्या होत्या. एक संविधान तयार करायचं आणि 12 समित्या असं नव्हतं. त्या संविधानामध्ये कोणते महत्वाचे विषय घ्यायचे त्या विषयावर समित्या होत्या. उदाहरणार्थ केंद्र राज्य संबंध कसे असावेत, एखादी समिती होती. देशाचं बोधचिन्ह झेंडा कसा असावा, स्वतंत्र समिती होती. हे प्रियांबल कसं असावं, त्याच्यासाठी स्वतंत्र समिती होती. आपल्या जेवढ्या म्हणून संविधानिक व्यवस्था आहेत, न्याय व्यवस्था, अमोक तमोक, त्यांचं कामकाज कसं चालावं, स्वतंत्र समिती होती. आणि ह्या समित्या त्यांच्या विषयावर त्यांच्या समित्यांमध्ये चर्चा करायच्या. आपल्याला जे वाटतं ते बहुमताने ठरवायच्या. प्रत्येक समितीमध्ये कोणतीही गोष्ट बहुमताने ठरलेली आहे आणि फेटाळली पण गेलेली आहे. हे जे सगळं तयार होईल कच्चा माल, तो पक्का करण्यासाठी कोणाकडे पाठवायचा आहे, ड्राफ्टिंग कमिटीकडे पाठवायचा आहे. आणि ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे एका अर्थाने संपादन कमिटी आहे. त्याला काय अधिकार आहे, आपल्याकडे हे जे सगळं आलेलं आहे त्याच्यात जे योग्य वाटतं ते ठेवायचं आहे, ज्याच्यात कमीपणा वाटेल तो भरून काढायचा आहे, किंवा आपल्याला असं वाटलं की ते परत त्या कमिटीकडेच पाठवा आणि आपल्याला ज्या गृहीत आहेत त्याच्यानुसार ते बनवून घ्या. ड्राफ्टिंग कमिटीमध्ये सुद्धा फायनल करताना अशाच प्रकारच्या झाल्या घटना. म्हणजे ह्याच्यात लक्षात काय आलं, 11-12 समित्या ज्या आहेत तिथून तो मजकूर सगळा ड्राफ्टिंग कमिटीकडे येत होता. त्याच्यात जे 5-6 मेंबर होते ते योगायोगाने काय झालं, एक जण आजारी पडला, एक जण परदेशात गेला, एक जण आलाच नाही आणि बाबासाहेब उरले एकटे. हे बाबासाहेबांनी सांगितले त्यांच्या भाषणामध्ये. आणि या भाषणावर उत्तर देताना नेहरूने, सरदार पटेल यांनी सांगितले की संविधान हे सगळं टीमवर्क असले तरी सुद्धा एकटा ताण बाबासाहेबांच्या शिरावर येऊन पडला. त्यांची तब्येत ठीक नव्हती, त्यांच्याकडे पण वेळ नव्हता, पण हे देशाचं प्रायोरिटीचं काम आहे असं समजून तब्येत साथ देत नसताना सुद्धा त्यांनी ते पूर्ण केलं.
आता प्रश्न कसा येतोय, एक वर्तमानपत्राचे चित्र डोळ्यासमोर आलं, त्याच्यामध्ये बातम्या देणारा एक असतो, लेखन देणारा असतो, चित्र देणारा असतो, आणि ह्या सगळ्याचं कोऑर्डिनेट करून येस की नो म्हणून अंकात छापणारा संपादक पण असतो. संपादकच महत्वाचा आहे असं नाहीये, तो तरी महत्वाचा आहे, कारण फायनल निर्णय काय घ्यायचा तो महत्वाचा आहे. पण त्याच्याकडे रॉ मटेरियलच आलं नाही तर तो काय करेल, तो 20 पानाचा मजकूर स्वतः लिहिल का? त्यामुळे तो मजकूर येणं जसं महत्वाचं आहे तसं तो एडिट करून फायनल करून अंकात मांडणं महत्वाचं आहे. कारण अंकात चुकलं तरी संपादक जबाबदार आहे, बरोबर आलं तरी संपादक जबाबदार आहे, तुरुंगात जाण्यासाठी संपादक जबाबदार आहे. त्यामुळे आपण त्याचं बायफर्केशन करू नये. इट वॉज ए टीम वर्क. सगळे समान असले तरी समानांच्या मध्ये अधिक काम करणारा एक समान असतो, इट वॉज आंबेडकर. हे असं म्हटल्यानंतर आमच्याचं काय झालं आणि तमक्याचं काय झालं आपल्याला माहितीच नाही. प्रियांबल म्हणतात, पण प्रियांबलचं मूळ ड्राफ्टिंग केले कोणी? पंडित नेहरूंनी केलं. त्याच्यात काही करेक्शन केले बाबासाहेबांनी, शब्दांची संख्या वाढलेली होती ती कमी केली. समाजवाद शब्द होता तो बाबासाहेबांनी काढलेला आहे, ज्याचं बीजेपी भांडवल करतं. बाबासाहेबांना समाजवाद शब्द नको होता, मग इंदिरा गांधीने काँग्रेसने का टाकला तो? अरे बाबासाहेबांना का नको होता ह्याचं समर्थन पण बाबासाहेबांनी तो शब्द नाकारतानाच दिलेला आहे. आणि ह्या सगळ्यांचं रेकॉर्ड आहे. घटना समितीमध्ये चर्चा चालू असताना एखाद्याने आळस दिला तरी कंसात याने आळस दिला असं लिहिलेलं आहे डिबेट्समध्ये. प्रॉब्लेम आपला आहे, प्रॉब्लेम संविधानाचा त्या महापुरुषांचा नाही आहे, कारण आपला चष्मा खराब झालेला आहे. एक तर नंबर वाढवून घ्या, कमी करून घ्या, रंग बदलून घ्या, मग ह्यांच्याकडे पाहण्याची एक दृष्टी आपण मिळवायला पाहिजे. मला असं वाटतं की मीच 1,00,000 वेळा माझ्या भाषणात सांगितले की बाबासाहेब हे अस्पृश्यांचे नेते होतेचा संदर्भ कोणता आहे? जेव्हा गांधी यांना नेत्याच मानत नव्हते, बरोबर आहे. आणि हे जे ते ब्राह्मण होते की नाही, आता माझ्यासमोर तुम्ही अशी एक व्यवस्था आणायला लागलाय, मी तो सगळ्या सणावाळ्यांचा चार्टच घेऊन उभा राहायला पाहिजे. आहे माझ्याकडे पिशवेत, पण मी चार्ट वाचत गेलो तर बाकीचं बोलू शकणार नाही. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट पुढे मागे होऊ शकते बोलताना, की बाबासाहेबांची आणि पहिली भेट झाली मणिभवन मध्ये, आणखीन एकदा भेट झाली तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं मिस्टर गांधी आय हॅव नो मदरलँड. असे सांगणारे बाबासाहेब पुढे पार्लमेंटमध्ये काय म्हणतात? लिसन, आय एम फर्स्ट इंडियन, लास्ट इंडियन अँड इंडियन इज इंडियन. आपण काय करतो? संदर्भाचे तुकडे करतो आणि त्याच्यावर खेळायला लागतो. एखाद्या महापुरुषाच्या आयुष्यातली एखादी घटना, एखादा संदर्भ म्हणजे त्याचं ते विवेचन होत नाही. आपण रोज खुलेआम सांगतो बाबासाहेब हे मार्क्सचे कट्टर विरोधक होते. हे कशावरून सांगितलं आपण? मार्क्सवादी पक्षाचे म्हणा, आय अग्री, पण मार्क्सचे विरोधक होते का? मार्क्स वेगळा आहे आणि त्याच्या विचारावर झालेली पॉलिटिकल पार्टी वेगळी आहे. बाबासाहेब वेगळे आहेत आणि त्यांच्या स्वप्नातला आरपीआय पक्ष आणि आत्ताचा आरपीआय पक्ष वेगळा आहे. आत्ताची ही घाण चालू आहे त्याला बाबासाहेबांना जबाबदार धरायचं आहे का? आणि गांधींनी एक सोय करून ठेवली. गांधी त्यांच्या जीवनामध्ये जेवढे बदलत जातात तेवढा जगातला कोणताही महापुरुष बदलत नाही. ते का बदलत जातात? त्यांना करेक्शन करायचं आहे, त्यांना स्वतःला डेव्हलप करायचं आहे, खरं खोटं ठरवायचं आहे. आणि एकदा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, बापूजी तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता, तसं म्हणाला होता, अरे तुमचं नेमकं काय? तुम्ही म्हणाला होता धर्म हा आत्मा आहे आपला आणि आता म्हणता धर्मात बदल करायला पाहिजे. अरे आपका सच क्या है, झूठ क्या है? गांधीने मजेशीर उत्तर दिलं होतं, मी जे शेवटी बोलत असतो सर्वात शेवटी ते माझं खरं समजायचं आणि त्या अगोदर बोललेलं विसरून जायचं. आता त्यांनीच उत्तर देऊन ठेवलेली आहेत ना, त्यांनी काय लपवलेलं आहे? बाबासाहेबांनी सांगितलं, गांधींच्या एका अर्थाने सपोर्ट केलं त्याने की गांधी सातत्याने बदलतात, गांधी विकृतासारखं वागतात, गांधी द्वेषमूलक आहेत, गांधी हुकुमशाह आहेत. यातलं त्याने नाकारलेलं काय? तेंडुलकरांनी जर लिहिलं होतं
गांधी इतका अहिंसावादी हिंसक माणूस मी जगात पाहिलेला नाही. हे हिंसक शब्द का आला? कारण गांधीजी त्यांच्या भूमिकेला इतके रिजिड होऊन राहायचे की बाकी ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत असायचे नाही. मग ते असं का करायचे? जी भूमिका मांडायची आहे त्याच्याविषयी वर्षानुवर्षे त्यांचा विचार झालेला आहे. त्यांचं आतलं जग हादरलेलं आहे. इनर व्हाइस काहीतरी सांगतोय आणि हे सगळं पक्क झालं. चलो निकालो लढणे के लिए. तो किसका सुनने का नाही आहे. मी स्वतःशी बोललो, मी माझ्या चारित्र्याशी बोललो, मी माझ्या विचाराशी बोललो. मी पुन्हा पुन्हा तपासत लिहिलो. काही माणसं कागदावर जास्त लिहितात आणि काळजावर कमी लिहितात. हे काळजावर जास्त लिहिणारे होते. आणि असा कोणता माणूस तुम्ही बघा, म्हणजे गांधीचं जर तुम्ही परदेशातलं शिक्षण काढलं की कॉलेजमध्ये भाषण करायच्या स्पर्धा असायच्या आणि ह्याला खूप वाटायचं आपण पण जायचं आणि ते शिल्ड जिंकून यायचं. त्याने एकदा नाव दिलं आणि भाषण उद्या आणि आदल्या दिवशी ते प्रचंड घाबरले. हे गांधीकडे कसं पाहायचं आहे? इतके घाबरले की त्यांनी स्टेजवर जायचंच नाही असा निर्णय घेतला, तरी भाषण करायचं. मग आपण जे बोलणार आहोत ते भाषण लिहून काढलं आणि ज्याला चांगलं बोलता येते त्या पोराकडे दिलं. माझं नाव पुकारलं की तू जायचं, आय एम डिलिव्हरिंग द स्पीच बिहाफ ऑफ MK गांधी. तसं भाषण झालं. जो स्टेजवर जायला घाबरत होता त्यांनी आपल्यामध्ये असे कोणते बदल करून घेतले जो जगाचाच नेता झाला? फाइंड आउट दिस. आता मार्क्स आणि आंबेडकरांची झुंज ही पण तेव्हापासूनच आहे. ती गांधी आणि मार्क्सची पण आहे. पण गांधी मार्क्सवर काय म्हणाले हे आपण कधीच वाचलेलं नाही आहे. आणि बाबासाहेब कम्युनिस्ट पक्षावर नव्हे, कम्युनिस्ट पक्ष हा त्यांचा दुश्मनच होता. त्यांनी निवडणुकीत त्यांना पाडलेलंच होतं. कम्युनिस्ट पक्षांच्या विषयी त्यांच्या मनात कधीही चांगला विचार आला नाही, पण मार्क्स विषयी वाईट विचार आला नाही. मार्क्स आणि बुद्धांनी मार्क्सचे पुस्तकच लिहिलं त्याने. आणि ते पुस्तक वाचून तुम्ही माझ्याकडे यावं की बाबासाहेबांनी इथे इथे मार्क्सला शिव्या दिलेल्या आहेत. तुलनाचं एक चौकट मांडलेली आहे, बुद्ध आणि मार्क्स. बुद्ध काय सांगतो शांतीविषयी, असं असं सांगतो. पुढच्या कॉलममध्ये मार्क्स काय सांगतो, बुद्ध सत्तेचं काय सांगतो, हा काय सांगतो. फक्त मार्क्स मधल्या एकाच तत्वाला गांधींचा पण विरोध होता आणि बाबासाहेबांचा विरोध होता, ते म्हणजे हिंसा. हे सगळं बदल करून मार्क्सवादावर पोचण्यासाठी एक मोठी हिंसा होणार आहे जगभर. त्या हिंसेला तो मान्यता देतो. आणि हे देत नाहीत कारण हे बुद्धिस्ट झालेले आहेत. ते सत्याग्रही आहेत, ते शांतताप्रिय आहेत, ते अहिंसावादी आहेत. ते कोणत्याही हिंसेला मान्यता देणार नाहीये. त्यामुळे आपण जे काही मटेरियल शिल्लक आहे, म्हणजे गांधी आणि मार्क्स असं पण एक पुस्तक आहे, उत्तरेकडच्या माणसाने लिहिले, शर्मा की कोणीतरी. आणि बाबासाहेबांनी बुद्ध आणि मार्क्स लिहिले. त्यानंतर त्यांनी जे भाषण केले काठमांडूच्या परिषदेमध्ये, त्या भाषणात त्यांनी टीका कोणावर केलेली आहे? धम्मावर टीका नाही केलेली. धम्माच्या नावाने तयार झालेली जी भंतेशाही आहे त्याच्यावर टीका केलेली आहे. आणि खुलेपणाने सांगितले की धम्माला जर धोका कुणाचा असेल तर ह्या चिवरवाल्यांचा धोका आहे. मग त्यांनी जो बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक लिहिलेलं आहे ते पण वाचताना आपण डोळ्यासमोर मार्क्स ठेवायला पाहिजे. तुम्हाला असे काही प्रसंग सापडतील जे रावसाहेब कसबेने शोधून काढले आणि भदंत कौशल्याने शोधून काढले. मार्क्स जो वर्गीय विचार सांगतो तो जसाच्या तसा बुद्धाच्या तोंडी आहे. मग काय करणार तुम्ही? बाबासाहेब असं कसं म्हणाल? तुम्ही जर ऐकण्याची तयारी ठेवली, हा, तुम्ही जर अशी तयारी ठेवली तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांचा बुद्ध कोणता आहे आणि एशियन कंट्रीज मधला बुद्ध कोणता आहे. अरे इतके तुम्हाला फरक दिसत जातील. मी सगळा आशिया 4 ते 5 वेळा फिरलेला आहे. सगळी बुद्धिस्ट राष्ट्र 4 ते 5 वेळा फिरलेला आहे. एक देश असा आहे तिथे तंत्र जादू करणारा बुद्ध भेटतो. अरे माझं काय म्हणणं,
सो लिसन यार, अंडरस्टँड यार. हे कोणी केलेलं नाही आहे. तसं का झालं त्याचा पण विचार करू ना, नाही का. ज्या थायलंड बुद्धिस्ट विचारावरचं राष्ट्र आहे, जगातलं एक महत्वाचं, पण त्या राष्ट्राची इकॉनॉमी स्किन इंडस्ट्रीवर आहे. जगातल्या सगळ्यात वेश्या कुठे आहेत? थायलंड. त्या राष्ट्राचं उत्पन्न कशातून येतं? वेश्या व्यवसायातून. तो राष्ट्रीय व्यवसाय. मग बुद्धाच्या शीलाचं काय झालं असेल? थिंक. ह्याची उत्तर आहेत, पण ते आज मागू नका. मग मी काय पुण्याविषयी वाईट बोलत नाही. माझा पोरगा पुण्यात, मी पुण्यात, माझी नोकरी पुण्यात, आणि पुण्या एवढं माझ्या इतकं भारी कोणी बोलू शकत नाही. ते ऐकलेलं पण नाही तुम्ही आणि ते वाचलेलं पण नाहीये. ह्या सगळ्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुझ्यात जे आहेत ती माझ्या माणगाव परिषदेवरच्या पुस्तकात साल, वेळ, काळ, किती वाजता ह्याच्यासह दिलेले आहे. गांधी नेमकं कधी म्हणाले, अरे मला तो ब्राह्मणासारखा वाटला. तिथे जाण्यापूर्वी काय काय घडलं, हा भाषणाचा विषय नाही आहे. किती वेळा मी बोलणार, मला बोलण्याची खूप हौस आहे. मी 9-9 तास नॉनस्टॉप बोललेलो आहे शिवाजी विद्यापीठात आणि पन्हाळ्यावर. प्रश्न माझा नाही भाऊ, प्रश्न तुमचा आहे. झीट येऊन पडेल कुणीतरी एखादी इथे. सो अंडरस्टँडिंग. त्यामुळं असं मॅथमॅटिक्सच्या अंगामधून महापुरुषांच्याकडे पाहता येत नाही. आम्ही बाबासाहेबांचं वर्णन काय करतो? नेशन बिल्डर, राष्ट्र निर्माता. माणूस राष्ट्र निर्माता कधी होतो? केवळ घटना लिहिल्यामुळे होत नाही, केवळ धम्म स्वीकारल्यामुळे होत नाही, केवळ सत्याग्रह केल्यामुळे होत नाही. राष्ट्र निर्माता तेव्हाच तो होतो की आपण जे राष्ट्र निर्माण करतो आहोत ते सगळ्या अंगाने तिथे टॉयलेट कसा असावं, मतदारसंघ कसा असावा, इथून ते त्याची इकॉनॉमी, जॉग्राफी, पॉलिटिक्स, ह्या सगळ्या अंगाने जो विचार करतो, सिद्धांत मांडतो, अंमलात आणतो, तो राष्ट्र निर्माता असतो. आणि बाबासाहेबांचं काम तसं आहे. कुणी शंकाच घ्यायचं कारण नाही आहे. आणि नाव तू काढलीस काशीराम आणि मायावतीची, मी नाही काढली. त्या काढल्यामुळे काय आहे, आपल्या चळवळीतले व्हिलन कोण आहेत? उत्तर प्रदेशात जिंकल्यानंतर आंबेडकरवादी होता येतं का? इट वॉज पॉलिटिक्स, नॉट आयडियोलॉजी. आठवले निवडून केंद्रात मंत्री झालाय की आंबेडकरवादाचा विजय असतो का? तो चारोळ्यांचा विजय असतो. अरे आता थांबा ना, मी चारोळी म्हणून दाखवेन. मग तुम्हारे पास लालू है तो हमारे पास आलू आहे. किती ग्रेट पोएट्री आहे. आपण कोणाची निंदा नाही करायची. मी नाही बाबा करत. आता तुम्हाला वाटलं असं, ते जे पुणे आहे ना, कधी तर दोघं एकत्र बसल्यानंतर बोलतो मी. तू पुण्यात राहायला आलाय की मी राहायला आलो, हा प्रश्नच येत नाहीये. या पुण्याने इतकी ऐतिहासिक पापे केलेली आहेत, कोणताही गुजरातचा निरमा साबण अजून ती धुवून टाकू शकत नाही वॉशिंग मशीन. तू आणि मी सुधारलो इथे येऊन. आपण पुण्याला पण शहाणा करण्याचा प्रयत्न केला, आपण दोघांनी मिळून. पण त्याचा शहाणा होण्याचा स्पीड जो आहे ना, तेरा साबण स्लो चालताय क्या, असा आहे. अरे मी ऐक ना, अरे मी काय, अरे दादा, हे पुणे जगातल्या सगळ्या शहरापेक्षा वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी कधीही कोल्हापूर आणि पुण्याची तुलना करणार नाही. जसं ते ज्ञानाचं माहेरघर आहे तसं ते द्वेषाचं पण माहेरघर आहे. वेगळे वेगळे आहे. मी काय साधू संत नाहीये, मी अध्यात्मातला माणूस नाहीये. मी व्यावहारिक माणूस आहे. मी रस्त्यावर जगणारा माणूस आहे. जे चांगलं वाटतं ते चांगलं म्हणा, जे वाईट वाटतं ते ठोका. मुद्दा आपला इकडे येतोय की ह्या सगळ्या ज्या जोड्या आहेत, मार्क्स गांधी, मार्क्स आंबेडकर, आईन्स्टाईन गांधी,
रवींद्रनाथ टागोर, गांधी, बुद्ध, आंबेडकर, ह्या सगळ्यांच्याकडे पाहताना ती पाहण्याची जी एक किमान क्षमता आहे, किमान म्हणतोय मी, किमान, एकदम किमान, लोएस्ट, ती आपल्याकडे पाहिजे. म्हणून मी प्रश्न विचारला की आपण आता इतके 2 प्रकारचे बुद्धिस्ट झालेले आहेत बाबासाहेबांच्या नंतर. एक कडवे बुद्धिस्ट जे बाबासाहेबांच्या जातीतूनच येतात आणि त्यांना बाकीच्या सगळ्या जाती शूद्र वाटतात. का? कारण ते बुद्धिस्ट नाही. म्हणजे जो बुद्धिस्ट असेल तो श्रेष्ठ, जो नॉन बुद्धिस्ट असेल तो कनिष्ठ. मी नेहमी एक प्रश्न विचारतो, नीरज जी ये भी सुनो, क्योंकि बाबा साहेब के साथ ही जुड़ा हुआ बुद्धिज्म है. मी साधा प्रश्न विचारतो आणि घरी गेल्यानंतर तुम्ही मला SMS करून उत्तर द्या, तर मी फोन उचलत नाही. की बुद्धिझम स्वीकारल्यानंतर त्या क्षणाला असं आपल्या अंतर जगामध्ये काय व्हायला पाहिजे आणि आपलं काय झालेलं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. अंतर जगात चाललेला आहे. बाह्य जगात सांगू नका, जातीचा दाखला बदलतो, रिझर्वेशन मिळतं, त्रिशरण म्हणता येतं, हे बाह्य जग झालं. एक्सटर्नल वर्ल्ड आहे तुमचं. आणि कोणताही धर्म अंतर जगात किती परिणाम करतो याच्यावर त्याचं महत्व अवलंबून असतं. तुमचं काय होतं? स्वाभिमान जागा. मला आत्ता नको आहे उत्तर, मी ते खोटं म्हणत जाईन आणि तो अजून काय तरी बोलत जाशील. त्याच्यावर पण मी एक पुस्तक लिहिलंय, पण दुर्दैवानं काय तुम्ही वाचत नाही. बुद्धाचा रहाट नावाचा कादंबरी लिहिलेला आहे आणि त्याच्यात एकाच प्रश्नाचं उत्तर स्वीकारलंय, बुद्धिझम स्वीकारल्यानंतर काय होतं आतल्या जगात. कारण आतल्या जगात आपण पोचतच नाही, तिथे जाण्यासाठीची शिडीच आपल्याकडे नाही. फक्त बुद्ध पोचला, शिडीशिवाय पोचला. मग बुद्धाला ज्ञान प्राप्ती होते म्हणजे नेमकं काय होतं? तो आरामशी लढतो म्हणजे नेमकं काय होतं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरी बाबासाहेबांनी दिली असली तर जगातले सगळे विचारवंत म्हणतात बाबासाहेबांचा बुद्ध हा इतर बुद्धापेक्षा वेगळा आहे. कारण मी काही नावं सांगितली. चीनमध्ये पहिल्यांदा बुद्ध गेला आणि चीन इतका हुकुमशाह देश जगात कुठेच नाहीये. मग बुद्धकालीन गणराज्य व्यवस्था कुठे गेली? श्रीलंकेत तर अशोकाची मुलंच गेली, पण गेली 50 वर्षात रोज सकाळी रक्तात आंघोळ करणारा कोणता देश असेल तर दॅट इज श्रीलंका. करतो की नाही करतो? हे केव्हा बरं आहे? बुद्धाला दोष देतात? अरे साधं आपल्याला आपलं साधं, मी माझ्यासह बोलत असतो नेहमी. माझ्या बोलण्याचे एक वैशिष्ट्य आहे, मी मला डिलीट नाही करत. जर तुम्ही चुका केल्या असतील तर मी पण केलेल्या आहे. जर तुम्ही चुका केल्या असतील तर त्या वेळेतच करेक्शन करायला मी तुमच्या मागे आलेलो नाहीये. तुमच्या चुकाही वाढत गेल्या, तर मी कुठे आलो तुमच्याकडे आणि तुम्ही कुठे माझ्याकडे आला? ब्लॉकेड आहे. आता आपण ते दूर करतोय. ते नीरजने अशी चर्चा ठेवली. सो इट इज नथिंग बट रिमूव्हिंग ब्लॉकेड. ते एकदा जर झालं व्यवस्थित तर तुमची रक्त प्रक्रिया, रक्ताभिसरण व्यवस्थित चालू राहतं, कुठेच ब्लॉकेड येत नाही. हे का झालं? किती देशांची नाव सांगायचे आहेत? जपान बुद्धिस्ट देश आहे, पण जगातला सगळ्यात मोठा युद्धखोर देश कोणता आहे? होय. 22 प्रतिज्ञा पाठ केलो. 22 प्रतिज्ञांची मंडळ स्थापन आहेत महाराष्ट्रामध्ये. किमान एक 200 आहे. मंडळाचं नाव काय? 22 प्रतिज्ञा. आणि कुठल्याही एका माणसाला विश्वासाने पाठीवर आठवून विचारा, भाऊ तू कोणती प्रतिज्ञा पाळतोस 22 पैकी? तुम्हाला राग असेल तर चालेल, पण याने एक चांगलं गाणं म्हटलं, पुतळ्यातून बाहेर ये बाबा. तुम्हाला पण मी तेच सांगणार, चिन्हातून बाहेर पडा, पुतळ्यातून बाहेर पडा, रंगातून बाहेर पडा, फ्रेम मधून बाहेर पडा, IQ माहितीच्या परंपरेतून
बाहेर पडा आणि स्वतः शोधा ना, शिकार करायला जा ना, व्हा ना शिकारी एकदा. वाघ तुम्हाला खाईल नाहीतर शिवसेनेला खाईल. आणि गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही स्वतःलाच घरी जाऊन प्रश्न विचारा, कारण कोणत्याही प्रगतीचा प्रारंभ हा स्वचिकित्सेपासून होत असतो. मी मुद्दा सांगत होतो, कोणत्याही महापुरुषाच्या जीवनातल्या एका कोटवर त्याच्याकडे पाहू नका. हे महापुरुष सातत्याने स्वतःमध्ये बदल करून घेत असतात. मग गांधीचाच का विचारता? बाबासाहेबांनी 30 पर्यंत सांगितलं ना मी हिंदू आहे म्हणून. सांगितलं की नाही सांगितलं? गणपती पूजेचा अधिकार पाहिजे म्हणून आंदोलन झालं की नाही? मग हे धम्म स्वीकारणारे बाबासाहेब तसं का करत होते असा प्रश्न विचारणं वेडेपणाचं आहे. कारण तुम्ही त्यांचं जागतिक क्रांती वाटावी असं धर्मांतर पाहिलं नाही. ते कोणत्या तळ्यात कुणासाठी लढत होते एवढंच पाहिलं. त्यांनी चालू केला कुणी? आंबेडकरांनी आणि प्रबोधनकार ठाकरे. आता त्याच्यात घालू नकोस मला. दुर्दैवानं काय माहितीये का, म्हणजे मी काय मस्ती म्हणून बोलत नाही, तुझ्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे. ती मला सगळी सांगायला लावू नको आता. हाँ तो आते हैं ना. हाँ तो उधर जाने का तरीका मैं ढूंढ रहा हूं. हाँ तर हे सगळं डोक्यात ठेवून तुम्ही संविधानाकडे बघायचं नाही. कोणताही माणूस विकसनशील प्राणी असतो. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं, सातत्य पण ठेवणं, रिजिडनेस ठेवणं हे दुसऱ्या तिसऱ्याचं नाही, गाढवाचं लक्षण आहे. कन्सिस्टन्सी इज एन व्हर्च्यू ऑफ एस. मग हे असंच का राहिले नाही शेवटपर्यंत? मग ते तसंच बोलले होते, मग बदलले का? तुम्ही असायला पाहिजे होता त्यावेळेला. आणि बुद्धाचं तत्वज्ञान आहे का? आणि पुढे चालू आपण राज्यघटनेकडे. बुद्ध काय म्हणाला? ते जगातलं एक मोठं सायन्स आहे, तो जे म्हणाला तो, आणि ते मूलभूत सायन्स आहे. ही पृथ्वी रिजिड आहे असं जगातले सगळे धर्म सांगत होते. तत्कालीन धर्म, ती हलत नाही, ती चालत नाही. कोण म्हणायचं ती चौकोनी आहे, ती कोण म्हणायची कोणाचं तरी अंड आहे. इथे काहीच बदलत नाही, कारण ते बदलण्यासाठी देवाची परवानगी लागते. ठेविले अनंती तैसेची राहावे. आणि बुद्धाने पहिल्यांदा सांगितलं, भाऊ हे खोटं आहे. हे जग एकाच कारणाने टिकून राहिलं, कारण ते स्वतः आत बाहेरून बदलत चाललेलं आहे. ज्या दिवशी बदल खलास होतो त्या दिवशी जग डुबतं. आणि इंग्रजीत काय म्हणायचं त्याला? इन दिस वर्ल्ड नथिंग इज परमनंट, ओनली चेंज इज परमनंट. बदल अनित्य, अनित्यतेचा सिद्धांत आहे त्याचा. हे सगळं थोडं थोडं लक्षात ठेवायला सांगा. आता घटनेकडे येण्यापूर्वी घटनेतल्या काही तांत्रिक गोष्टी मी तुम्हाला पूर्वार्धात सांगितल्या. त्या समित्या कशा झाल्या, बाबासाहेबांचं सदस्यत्व कसं गेलं, ते पुन्हा कसे आले हे मी तुम्हाला सांगितलं. पण कोणत्याही गोष्टीला एक प्री हिस्ट्री असते. आपण म्हणतो ना प्री आणि पोस्ट, म्हणतोय की नाही, पूर्व आणि उत्तर. तर तुम्ही असा प्रश्न विचारा की इंग्रज या देशात येईपर्यंत या देशाला कायद्याची ओळख नव्हती. त्याची गरजच नव्हती, कारण 80% लोक गुलामच आहेत. कायदा कोणासाठी आणायचा आहे? गरजच नाही ना कायद्याची. ते धर्माने देवाने ठरवलेले गुलाम आहे. कायदा काही करणार नाही, तो देवाच्या विरुद्ध जाणार नाही. कायद्याची गरज नाही. कुणी कसं जगायचं हे पण धर्मानेच ठरवलेलं आहे. कुणाला कसं जाळायचं हे पण धर्मानेच ठरवलेलं आहे. कुणी कसं लग्न करायचं हे पण धर्मानेच ठरवलंय. नवऱ्याच्या चितेवर उडी मारायची धर्मानेच ठरवलेलं आहे. त्यामुळे वेगळा कायदा करण्याची गरज नव्हती, कारण रिलिजन वॉज लॉ. बरोबर आहे.
कायद्याची गरज कधी तयार झाली इथे? मोगल आले आणि त्यांना थोडी थोडी कायद्याची गरज तयार झाली. त्याची दोन कारणं. ह्या सगळ्या देशाला गुलामीत कायम ठेवायचं असेल, ह्याला कंट्रोल करायचं असेल, ह्याला डंप करायचं असेल, तर त्यांना व्यसन घालण्यासारखे काही कायदे करायला पाहिजेत. त्यांनी सुरुवात केली. राजेशाही होती, सम्राटशाही होती आणि ते सांगतील तो कायदा. मग काही त्यांच्या धर्मावर नियंत्रण ठेवणारे कायदे, जसे की हुमायूनच्या बाबराच्या काळामध्ये तुमच्या तीर्थक्षेत्रावर टॅक्स आले नाही का, मंदिरं बांधण्यावर टॅक्स आले, त्या चालू ठेवण्याचे नियम आले. आणि त्यांनी एवढंच नाही केलं, त्यांनी सामाजिक सुधारणांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही नियम केले. इथल्या मुलीच्या लग्नाचं वय पहिल्यांदा मोगलांनी वाढवलेलं आहे. कारण इथल्या मुलीच्या लग्नाला वयाची अटच नव्हती. म्हणजे काय, मुलगी जन्माला येण्यापूर्वीच तिचं लग्न व्हायचं. अनेक भटक्या गुन्हेगार जातीमध्ये त्या पद्धती काल परवापर्यंत चालू होत्या. भटक्यांचे लग्न ह्या माझ्या पुस्तकात मी एक 22 जातींची माहिती दिलेली आहे, त्यांची लग्न कशी होतात. त्यात एक जात अशी आहे की बहीण गरोदर राहिली आणि 6 महिन्याची झाली, थोडं पोट पुढं आलं की त्या पोटाला कुंकू लावायचा, हळद लावायची, तिच्या गळ्यात माळ घालायची आणि भावाला सांगायचं तू तिच्या पोटावर माळ घाल. म्हणजे पोटातल्या पुरीच्या गळ्यात माळ पडली. ती पोरगा की पोरगी माहितीच नाही आहे, पण लग्न झालं. त्या लग्नाला काय म्हणतात, बंद बुट्टीतला सौदा. भाजी बुट्टीत बंद आहे, कुणी पाहिलेली नाही आहे, पण तिचा सौदा केलेला आहे. अशा लग्नाच्या वयोमर्यादा सुद्धा त्यांनी वाढवल्या. म्हणजे त्यांच्या पद्धतीचा तो कायदाच होता. पण खरी कायद्याची ओळख झाली इथे कंपनी राज आल्यानंतर, ईस्ट इंडिया कंपनी. आपण कोणत्याही परकीय सत्तेचं समर्थन करत नाही, कारण ही भूमी ही फक्त जय हो म्हणणाऱ्यांची नाही, त्याच्या अगोदर माझी होती. हे जय हो म्हणणारे उपरे आहेत, नंतर आलेले लोक आहेत. आणि नंतर आलेले लोक खूप लवकर अगोदर असलेल्या लोकांचे मालक होतात, कारण त्यांच्याकडची साधनं नवीन असतात. हे लवकर गुलाम का होतात? भारतातले लोक गुलाम का होते? कारण प्रत्येक वेळेला परंपरा घेऊन ते लढत होते. भारत पराभूत 2 गोष्टीसाठी होत होता. एक कास्ट सिस्टीममुळे, सगळ्यांनाच लढायला परवानगी नव्हती, नेहमी सैन्य कमीच असणार, बाकीच्यांना युद्धात जायला बंदी आहेत कारण ते शूद्र आहे. त्यांचं सैन्य परफेक्ट ट्रेनिंग असलेलं, मोठं असलेलं, हा मार खाणार. दुसरं कारण होतं की येणारा परकी प्रत्येक वेळेला भारतात नसलेलं शस्त्र घेऊन आलेला आहे. भारतातले लोक जेव्हा दगड गलोली मारून युद्ध खेळायचे तेव्हा तो तलवारी घेऊन आला. भारतातला माणूस जेव्हा तलवारी घेऊन लढायला लागला तेव्हा ते भाला घेऊन आले. ह्याने जेव्हा भाला घेतला तेव्हा त्याने बंदूक घेतली. हा जेव्हा हत्तीवर होता तेव्हा तो घोड्यावरून आला. युद्धातली तंत्र जेव्हा बदलतात तेव्हा समजायचं तुम्ही पराभवाच्या जवळ आहात. हे कारण पराभवाचं. ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराबरोबरच हा देश आपल्या कंपनीच्या ताब्यात ठेवायचा होता, म्हणून त्यांनी देशातल्या लोकांच्या हितासाठी काही कायदे करायला सुरुवात केली, काही सोयी द्यायला सुरुवात केली. जसं रेल्वे येते, जसं पोस्ट येतं, जसं रस्ता येतो. कारण लोकांच्या आपण उपयोगी पडतो आहोत असं लोकांना वाटलं तर ते आपल्याविषयी विद्रोह करणार नाही. आणि इथला खालचा माणूस विद्रोह करतच नव्हता, कारण इंग्रज आले का आणि मोगल आले का आणि भारतीय आले का ह्याच्या जीवनात काही बदलच होणार नाही आहे. त्यामुळे ह्याला टेन्शनच नाही आहे कोण आला आणि गेलं. आपल्याला भिकच मागायची आहे, आपल्याला मेलेलीच गुरं खायची आहेत. त्यामुळं त्या लोकांना सुद्धा सामावून घेण्यासाठी काही नियम करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, शिक्षा म्हणजे पनिशमेंट, त्याचे कायदे, सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पाठिंबा दिलेला आहे. हे कायद्याचं राज्य हळूहळू घटनेत येण्यापूर्वी, राज्यघटनेत येण्यापूर्वी वेगळ्या चालू होतं. आणि मी सकाळी एका गोष्टीचा उल्लेख केला, राणीच्या जाहीरनाम्याचा. तो पासिंग रेफरन्स होता. 1857चं बंड फसल्यानंतर आता ते बंड होतं की उठाव होता की स्वातंत्र्य संग्राम होता, काही पण चर्चा होत राहील. प्रत्येक जण आपली आपली भूमिका मांडेल.
हा, पण त्याचं काय हे तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमच्या पण लक्षात येईल. कारण मी आता जर उच्चार केला तर 4 लोक म्हणतात सब असं कसं काय म्हणता, म्हणजे मग ते तसं आहे हे सांगण्यासाठी पुन्हा मला 1 तास बोलावं लागेल. तसं काय मी तुम्हाला छळणार नाहीये. तर ते बंड यशस्वी झालं नाही म्हणून आणि ते पुन्हा होऊ नये यासाठी भारतातले लोक आपल्या बाजूला पाहिजे. बंड कोण करतं? भारतातले लोक करतात. त्यांनी बंड करू नये म्हणून त्यांना सांभाळून ठेवायचं, त्यांना काही सुविधा द्यायच्या, त्यांच्यासाठी काही कायदे करायचे, त्यांच्या कल्याणाचे काही नियम करायचे. म्हणून तो जर तुम्ही जाहीरनामा वाचला, गुगलवर पण आहे, हे सोडून बाकी गुगलवर वाचता. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तर तुम्हाला युनिव्हर्सिटी फर्स्ट, काही नाही आंधळपणा नाही. काय झालं? व्हॉट्सअपवर आलं होतं. अरे व्हॉट्सअप काय, ज्ञानेश्वर की शेक्सपियर की आंबेडकर, कोण असतो तिथे? आपल्यासारखेच पागल लोक असतात. काही पण घ्यायचं आणि टाकायचं. मेरी बॉडी देख, मेरी गाडी देख, मेरी औरत देख, मेरी मेवणी देख. अरे त्याची आहे ना, तुझं तू झक मार, आम्हाला कशात दाखवतो? त्याच्यातून पहिल्यांदा बाहेर पडा. कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तुम्हाला आंधळे बनवते आणि जे आहे ते स्वीकारायला लावते. आणि तुम्ही का स्वीकारता? कारण तुमच्या मनातला प्रश्न मारण्याचं काम ते पहिल्यांदा करते. जिथे प्रश्न मरतो तिथे आपोआपच ज्ञानाचा मृत्यू पण असतो. प्रश्न येतो कुठून? उत्तर येतो कुठून? ज्ञान येतो कुठून? प्रश्नातून येतो. म्हणून त्या बाईने त्या जाहीरनाम्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला दिल्या, ज्या आपल्या संविधानामध्ये जशाच्या तशा आहेत. काय दिलं? माझी लेकरं कायद्यासमोर समान असतील. मी सगळ्यांना शिक्षणाचा हक्क देईन. मी कुणाच्याही जमिनी काढून घेणार नाही. मी सगळ्यांना सम्यक दृष्टीने न्याय देईल. आता ह्याच्यातले कितीतरी तुम्हाला प्रिअम्बल मध्येच आहेत असं ऐकताना वाटत असेल. अरे हे प्रिअम्बल मध्ये, हे प्रिअम्बल मध्ये, हे प्रिअम्बल मध्ये. ही 1857ची गोष्ट आहे. पुढे 101 वर्षांनी इथे स्वातंत्र्याच्या चळवळी चालू झाल्या चांगल्या. 1885 पासून 57चं बंड आणि 8-10 वर्षातच काँग्रेसची स्थापना. काँग्रेसची सत्ता मागण्यासाठी कधीच नव्हती. काँग्रेसची स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कधीच नव्हती. तर काँग्रेस ही एका परकीय बाईच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली संघटना इंग्रज आणि भारतीयांच्या मध्ये सांस्कृतिक पूल बांधण्यासाठी होती. रोज उठून काँग्रेसची आयमाई काढतो राव. अरे हो ती किसले आणि त्यांनी लपवलंय का? मग ह्याच्याकडे सगळे परकीयच लोक. तुमच्याकडे स्वदेशी कोण आहे? अरे टॉयलेट साफ करायचा ब्रश सुद्धा तुमच्याकडे परदेशातूनच येतो ना. मग 1935चं कॅबिनेट मिशन आलं. त्याच्यानंतर 10 वर्षाने सातारा जिल्ह्यामध्ये औंध नावाचे जे संस्थान आहे तिथे जे पंतप्रतिनिधी होते त्यांच्या राजवाड्यावर 35 गावातल्या लोकांनी मोर्चा काढला. कारण ते संस्थान देशातलं एक इतकं छोटं होतं. त्या संस्थानात 35च गाव होती. 35-34 पाणी प्रश्नावर मोर्चा काढला. आणि औंधचा परिसर असा आहे आटपाडी वगैरे, तिथे शंकराने 100 वेळा जरी शेंडी आपटली ना तर गंगा बाहेर पडणार नाही. अरे पाणीच नाही तिथे. आणि मोठा मोर्चा निघाला. पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. ही तर घोषणा लईच विचित्र आहे. पुणेकर ही घोषणा पहिल्यांदा पुण्यात दिली गेली. त्यावेळेला मी विद्यार्थी होतो आणि त्यांच्याबरोबर काम करत होतो. मी कोणाचं नाव घेत नाही, तुमच्या लक्षात येईल. ती घोषणा काय आहे? कचरा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. आई शपथ मला असं, अरे राज्यघटना आहे, स्वातंत्र्य आहे, एवढा विकास आहे आणि माझ्या हक्काचा काय आहे? मी म्हटलं कचरा बदला राव तिथे. विकास आमच्या हक्काचा, जमीन आमच्या हक्काची,
जंगल आमच्या हक्काचं, संपत्ती आमच्या हक्काची, समुद्र आमच्या हक्काचा, साला हे कचरे की बात क्यों कर रहे हो? म्हणजे कचरा तयार करणाऱ्यांना किती आनंद होईल. साला आपण फेकलेला कचरा ना हा परिवर्तनाचा, आंदोलनाचा एक विषय बनलेला आहे. फेकू कचरा, त्यांना कचऱ्यातच अडकवा. तर तो पाणी प्रश्न, तो घाबरला संस्थानिक, मोर्चा घरात आला, घुसला आणि फ्रान्स सारखे क्रांती झालं तर काय करायचं. त्यांनी सरदाराला पाठवलं आणि सांगितलं की तुमचा राजा राजीनामा देऊन लोकशाही आणणार. मोर्चा एकदम स्टँड स्टिल. आता काय करायचं? याला आम्ही जी बॉम्ब करत आलो त्याने पंक्चरच केला आपल्याला. प्रश्न सोडवणार कोण आता? मी चाललो. मग हे लोक पुन्हा विनंती करायला गेले, महाराज तुम्ही सत्तेतच राहा, सिंहासनावरच राहा, पण तेवढं पाण्याचं सोडा बाबा. अरे सोडवणार कसं? आपल्याकडे एक मंत्री पण म्हणाला होता, मी काय धरणाजवळ लावून सुसू करून पाणी आणू का? कुणाच्या भावना दुखवू नका, कारण मी नाव घेतलेलं नाही. तुम्हाला काय घ्यायचं घ्यावं आपल्याला, आणि त्याला राग पण आला. मग पुढे स्टोरी कंटिन्यू. तिथे संविधानाचा कसा, भारतातलं पहिल्या संविधानाचा जन्म औंध संस्थानामध्ये होत होता. आपलं संविधान 49 आणि त्यांचं 42-43च्या सुमारास, आकडा मला नीट आठवत नाही आहे म्हणून माझ्याशी भांडू नका. गुगलवर जा आणि नीट आकडा बघा, मला पण सांगा. SMS करा. त्या संस्थानिकाने नीरज आपल्या मुलाला वर्धामध्ये बापूजींच्याकडे पाठवलं. गांधी तिथे आले होते. तो एवढा प्रवास करत गेला. तो बापूजींच्या पाया पडला आणि म्हणाला, माझे वडील तुमच्या चळवळीला, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रतिसाद द्यायचं ठरवले आणि भारता अगोदरच आपलं संस्थान स्वतंत्र करायचं आणि लोकांच्या ताब्यात येऊन लोकशाही आणायची असं आम्ही ठरवलंय. आम्हाला राज्यघटना लागणार आहे बापूजी, एक राज्यघटना तयार करा. 42-43 तो उसने 14 पेजेस की एक राज्यघटना लिखी बापूजी. किती इंटरेस्टिंग आहे ते. 14 पानाची राज्यघटना लिहिली. ती औंध संस्थानची राज्यघटना म्हणून स्वातंत्र्य मिळेपर्यंत तीच चालू राहिली. पहिल्यांदा काय सांगितलं, राणीच्या जाहीरनाम्यातून घटनेतली काही जी मूलभूत तत्व आहेत ती कशी क्लिक करत होते, ते म्हणजेच घटना, असं टोकाचा अर्थ काढू नका. मी तुम्हाला एक त्याचं इव्हॅल्युएशन सांगतोय मी भारतातल्या ह्याचं. नाहीतर लगेच म्हणणार मग बाबासाहेबांनी लिहिलं तिचं काहीच नाही. एकदम टोकाचं बोलतो राव हे बाबासाहेब. दिल दौलत और दुनिया, रामबाण औषध, जे स्वतः त्याने कधीच नाही सांगितलं. उलट त्यांनी सांगितलं, महापुरुषाचा पराभव त्याचे शिष्य आणि भक्तच करत असतात. मला असे भक्त लाभू नयेत. आणि दुर्दैवानं लाभले ना बाबासाहेबांना असेच भक्त. आणि प्रत्येक जण दावा करतो बाबासाहेब मीच कोळून प्यालेलो आहे, तुकडे तुकडे करतो. आणि मग ही समिती बसली, तिचं काम चालू झालं. त्यातलं निम्म मी सांगितलं. पहिला प्रश्न येतो असा की प्रियांबल पासून सुरुवात करायची, म्हणजे पुढच्या गोष्टी सोप्या असतात. मुळात ही राज्यघटना कशावर उभी पाहिजे, मगाशी मी सेंट्रल पॉइंट सांगितला होता गांधीजींच्या स्वप्नातला. आता मी काय सांगतोय, हे राष्ट्र आणि राष्ट्राची राज्यघटना हिला पाय कशाचे पाहिजे, कशावर उभी असायला पाहिजे ती अशी. खाली पाया काय तिचा, हे संविधानातून ठरणार, प्रियांबल मधून ठरणार होतं. म्हणून प्रियांबलची जी रचना आहे तसं संविधानाची रचना होत गेलेली आहे. काय त्याच्यामध्ये मी अनेकदा सांगतो, राष्ट्र कुठे जन्माला येतं, ते काय गांधींच्या स्वप्नात जन्माला येतं का, काय बाबासाहेबांच्या स्वप्नात आले.
राष्ट्र कधीही महापुरुषांच्या स्वप्नात जन्माला येत नाही, ते फाटक्या तुटक्या सामान्य माणसाच्या मनात जन्माला येतं आणि महापुरुष त्याला आकार देतात. माझ्या मनात जन्माला येऊन का उपयोग आहे? काहीच उपयोग नाही ना. मासच्या लोकांच्या समूहाच्या जन्मामध्ये ती राष्ट्राची कल्पना येते पहिल्यांदा. आपलं एक राष्ट्र असावं वेळ आहे. मग राष्ट्राला भूगोल लागतो, राष्ट्राला इतिहास लागतो, राष्ट्राला संस्कृती लागते. त्यातलं जे जे काही कमी पडेल ते महापुरुष प्रोव्हाइड करत जातात आणि ह्या लोकांना राष्ट्राच्या स्वप्नाकडे नेतात. मग राष्ट्राचा उद्देश काय? राष्ट्र नसलेले अनेक देश होतेच ना काल परवापर्यंत. प्रदेश आहे पण राष्ट्र नाही आहे. मग त्यांनी झगडून इकडून तिकडून कुणाकडून तरी राष्ट्र घेतलं. ज्यांना भूगोल नव्हता अशांचे पण राष्ट्र आहेत ना. हे पॅलेस्टाईन, इस्रायल. पॅलेस्टाईन काय आहे? अरे नेशन विदाउट जिओग्राफी. देर वॉज नो जिओग्राफी बट नेशन वॉज लिव्हिंग. हे थोडं अवघड वाटू देऊ नका प्लीज. हे काय काय चाललंय जगाच्या पाठीवर. तर ही राज्यघटना कशावर उभी करायची ते ठरलं. हे राष्ट्र कशावर उभा करायचं तर ते लोक कल्याणकारी कल्पनेवर उभा करायचं. वेलफेअर स्टेट. वेलफेअर म्हणजे काय? ह्या राष्ट्राचा जन्म केवळ आणि केवळ तिथल्या लोकांच्या कल्याणासाठी आहे. काय आहे? कारण स्वप्न लोकांनी बघितलं, लोक लढले, लोक मेले, लोक संघर्षात राहिले. तर हे लोकांच्या मनात जन्मलेलं राष्ट्र हे वेलफेअर स्टेट असेल आणि लोकांच्या कल्याणासाठी ते बांधून घेतलेलं असेल. मग त्या राष्ट्रासाठी लागणारी जी राज्यघटना आहे ती कशावर असेल? ती वेलफेअर स्टेटवरच असेल. दुसरं काय असेल? या राष्ट्रामध्ये लोक इतके बलवान आहेत, इतके बलवान की ते राष्ट्र जन्माला घालतात. इतके बलवान ते 200 वर्षे संघर्ष करत राहतात. हरले तरी मागे हटत नाहीत राष्ट्र मिळेपर्यंत. तर या महाबलवान लोकांच्यासाठी जी राज्यघटना आहे ती त्यांनी सांगितली म्हणून आम्ही करतोय. हे बाबासाहेबांना राज्यघटना लिहायला कुणी सांगितली? काँग्रेसने एक ऍक्टिव्हिटी केली. पण मुळात राज्यघटना लिहायचा आग्रह कोणाचा? लोकांचा. कारण राज्यघटना ही लोकांची गरज आहे. ती लोकांची का गरज आहे? कारण त्यांना विकास करून घेण्याची गरज आहे, त्यांना गुलामीतून मुक्त होण्याची गरज आहे, त्यांना स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सामाजिक न्यायाची गरज आहे. म्हणून ही त्यांची राज्यघटना आहे. ही राज्यघटना कुणाला अर्पण करायची हे काय कोणाच्या एकाच्या मनात आलेलं नाहीये. त्याच्यावर पण दीर्घ चर्चा झालेली आहे कमिटीमध्ये. अर्पण करणं म्हणजे डेडिकेशन. तुम्ही कुठलेही पुस्तक घेतला तरी पहिल्या पानावर अर्पण पत्रिका असते ना. सगळ्यांच्याच पुस्तकात असते. मी नेहमी सांगतो जर कवी असेल, प्रेम कवी, तर त्याची अर्पण पत्रिका लय भन्नाट असते. इतकी भन्नाट ना, माझ्या अनामिक प्रियेस खाली कवीचं नाव. आता अनामिक शब्दाचा अर्थ काय? जे अस्तित्वातच नाही. तिला कविता संग्रह अर्पण केला कारण अस्तित्वात असलेली पोरगी ह्याच्या कविता वाचणारच नाही. काय लायकीच्या कविता लिहितो ना. तेरे पास लालो आहे तो मेरे पास आलो आहे. काय असं कविता संग्रह मला अर्पण करा अशी म्हणणारी पोरगी वेडीच असली पाहिजे. आणि सुदैवानं मुलींच्या मध्ये वेडे असण्याचं प्रमाण कमी असतं मुलांच्या पेक्षा. लय चौकस असते ती. 56 पिढ्यापर्यंत जाऊन भिडते तुमच्या. शाली असते ना ती. तशी राज्यघटना अर्पण करायची असते. जगातली प्रत्येक घटना कुणाला कुणाला तरी अर्पण केलेली आहे.
फॉर एक्झाम्पल इंग्लंडची राणीला अर्पण केली. मला इंग्लंडचा इतका आनंद आणि अभिमान वाटतो माहित आहे का अलका. अरे अजूनही राणीच्या नावाने कारभार चालतो. काय फेमिनिझम आहे. इंग्लंडची कोणाला अर्पण? राणीला. फ्रान्सची राजाला. पाकिस्तानची अल्लाला, जिनाला. राष्ट्रपिता त्यांचा तो, राष्ट्र निर्माता. काय बांगलादेशची अजून कोणाला तरी, कुणाची तरी स्वर्गातल्या पित्याला, कुणाची पित्यानी पाठवलेल्या पुत्राला, कुणाचे तरी पुत्रांनी पाठवलेल्या दूताला, कुणाचे तरी दूताच्या उपदूताला. आपल्याकडे चर्चा सुरू झाली. अनेक मेंबर म्हणाले मिस्टर आंबेडकर, आपला देश जो आहे तो मुळातच देवाने तयार केला, नाहीतर काय हवं इथे. कुछ भी नाही. देवाला अर्पण करा, रामाला अर्पण करा. इतके भारी भारी देव आहेत आपल्याकडे, हनुमान चालीशी पासून. कारण आपल्याकडे माणसं दुर्बल असतात आणि देव बलवान असतात. कोणता माणूस देवासारखा बलवान आहे सांगा. तो किती वेळा हनुमान चालीशी पडू दे, ते असंच हाडकुळं राहणार आहे माझ्या. कृष्णाचं नाव आलं. गंमत म्हणजे महात्मा गांधींचं पण नाव आलं. राष्ट्रपिता आहेत, त्यांच्यामुळे स्वातंत्र्य लवकर मिळालं, त्यांना अर्पण करा. आणि बाबासाहेबांनी अशी भूमिका घेतली की ही आपली राज्यघटना ना राजाला, ना राणीला, ना स्वर्गातल्या पित्याला, ना त्याच्या पुत्राला, ना सरदाराला, ना प्रेषिताला अर्पण केली जाणार नाही, तर राष्ट्र घडवणाऱ्या, स्वातंत्र्य घडवणाऱ्या, तसं स्वप्न पाहणाऱ्या, इथल्या फाटक्या तुटक्या भंगलेल्या माणसाला मी माझी घटना अर्पण करेन. म्हणून वी द पीपल चालू झालं. वाय देर इज वी द पीपल. आम्ही भारताचे लोक आणि आपण इतके आगाऊ शीट आहोत. मी तुम्हाला प्रश्न विचारला, हे जे प्रियामधलं आम्ही भारताचे लोक आहेत, त्यातल्या आम्हीचा अर्थ काय? सगळेजण बोट वर करतील आणि सांगतील, सर किती फडतूस प्रश्न आहे. आम्ही म्हणजे मीच बहुवचन, प्लुरल ऑफ आय. आहे तसं. अरे आम्ही मध्ये इतका पॉलिटिकल सोशल अर्थ खचाखचून भरलेला आहे. आणि आम्हीच्या अभावामुळं हा देश गुलाम होता. हा देश गुलाम का होता? वी वेर नॉट प्रेझेंट. आय वेर प्रेझेंट. आय वॉज प्रेझेंट. आणि जिथे आय असतं तो समाज आणि देश नेहमी गुलाम असतो. इतिहासाने एक धडा शिकवलेला आहे. मी होतो, गुलाम होतो, आता आम्ही झालो, स्वतंत्र झालो, राष्ट्र झालं, संविधान आलं आणि पहिली जागा आपण घेतली. दिस इज वी. सुरू झालं प्रियांबल. समाजवाद हा प्रश्न नेहरूने टाकलेला होता, तो बाबासाहेबांनी काढला. आता ही सगळी माणसं किती मोठी आहेत बघा जरा. राजकीय दृष्ट्या, सत्तेच्या दृष्टीने, सत्तेच्या नीट ऐका, नाहीतर लगेच बोट करून उठाल मग बाबासाहेब काहीच नव्हते का? हे जे आहे जरा शांतपणा जरा. मी कुठे म्हणालो तसं? जे मी म्हणत नाही ते माझ्या नावावर खपावता पावत्या पाडायला लागतात. जे मी म्हणतो त्याच्यावर बोला ना. की राजकीय दृष्ट्या, प्रशासकीय दृष्ट्या देशाचा नेता ह्या अर्थाने नेहरू मोठे होते की आंबेडकर मोठे होते? नेहरू पंतप्रधान, बाबासाहेब कायदेमंत्री. नेहरू एका मोठ्या पक्षाचे, ह्यांच्या पक्षाचं कुणीच आलं नव्हतं. पॉलिटिकल पॉवरच्या दृष्टीने कोण मोठं होतं? नेहरू. पण नेहरूने स्वप्नात सुद्धा असा प्रश्न बाबासाहेबांना विचारला नाही की ते समाजवाद शब्द काढून टाकले. पंतप्रधान आहे ना मी, मला विचारायचा नैतिक अधिकार तर आहे. अजून 4-5 शब्द काढून टाकले आंबेडकर तुम्ही, असं पण नाही विचारलं. हे लोकांनीच बाबासाहेबांना विचारलं
की अहो ते समाजवाद का काढून टाकला, तर बाबासाहेब म्हणाले आपल्या सगळ्या संविधानाचा एकत्रित अर्थच समाजवाद आहे, म्हणून समाजवाद वेगळा शब्द घातला नाही. वेगळं घालायचं कारण काय? नाही मग तो नेहरूने घातला होता. अरे नेहरू फार रोमॅन्टिक माणूस आहे, रोमॅन्टिकचा गैरअर्थ घेऊ नका. ते माझ्या अंगावर काटच येतो राव असं काय बोलतो तरी. म्हणजे आपल्याकडे स्त्री पुरुष रोमांसाशिवाय जगात काहीच नाही आहे. अरे बाळ आईचं दूध पिताना सुद्धा एक रोमांस होतो ना, नाही होत का? गाय वासराला चाटताना रोमांस होतो. तर आपल्याकडे तेच, एक ती होती, एक तो होता, आणि बाकी सगळे सवलतीच्या दरात तीर्थयात्रा करायला गेले होते. रोमॅन्टिक म्हणजे प्रतिभा असलेला कवी मनाचा तो रोमॅन्टिक. तू आहेस का कवी? कविता कर, उद्यापासून कर, फक्त मला पाठवायची नाही. सगळ्यांना घटना समितीच्या अनेक सदस्यांना ही राज्यघटना देवाला अर्पण करावी असं वाटत होतं. कारण घटना समितीमध्ये मोजता येणार नाही तेवढे हिंदुत्ववादी विचाराचे लोक होते. ते सगळे काँग्रेसमध्ये. आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्याने आपलं ती नखं काढायला सुरुवात केली. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि 4-5 दिवसातच सोरटी सोमनाथ गुजरात स्वच्छता यंत्रांचं माहेरघर गुजरात, वॉशिंग मशीन का मैका आहे. साला ह्याला घाणीचं इतकं का आकर्षण मला कळत नाही. जेव्हा घाण संपेल तेव्हा स्वच्छता करणारी यंत्र आपोआपच संपतील ना. ती आपल्याकडे का वाढायला लागली? घाण वाढायला लागली. आणि घाण काढायचा कंत्राट त्यांनी घेतलं. आणि ती घाण कुठे न्यायची? कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नाही, आपल्या पक्षात आणायची. अरे हे आणखीन भानगड. अरे फेकून दिलं असतं माळावर तर बरं झालं असतं ना. आपल्या पक्षात आणायचं, शुद्ध करायचं, त्यांना मंत्रिपद द्यायचं, लाल दिव्याची गाडी द्यायची, ईडीच्याने त्यांची भेट होऊ देणार नाही अशी गॅरंटी वॉरंटी द्यायची. हे सोरटी सोमनाथच्या भूमिपूजनाचं निमंत्रण घेऊन गुजरात मधल्या हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांच्याकडे गेला. तो संघाचाच माणूस होता, याच्याविषयी कोणी शंका घ्यायचीच कारण. तुम्ही कितीही त्याची जयंती साजरी करा. शिक्षक दिन कोणाच्या नावाने साजरे करतो आपण? तोही संघाचाच माणूस होता. याने इकडे सरस्वतीची पूजा करायची, त्यांनी तिकडे त्याची पूजा करायची. ज्ञानाचे सिंबॉल होता म्हणजे. एक पत्र संविधानाला आलं. एक पत्र संविधानाला असं आलं, तुम्हाला ऐकून शॉक बसेल मी जे सांगतोय ते. आणि खरं म्हणजे सकाळपासून शॉक ट्रीटमेंटच चालू आहे. तुम्ही न ऐकलेल्याच गोष्टी मी बऱ्यापैकी सांगतोय, एवढं तरी मान्य करा. शॉक ट्रीटमेंट आहे. स्क्रू ढिला झाला ना, शॉक देऊन दुरुस्त करायचा. तुमचा ढिला नाही झालेला, पण तिकडे जो प्रयोग करतात ते सांगतोय मी. देवाचं पत्र आहे घटना समितीला बाबासाहेबांच्या नावाने. आणि हे जोकिंग नाहीये. ऑस्टिनच्या पुस्तकामध्ये ते इंग्रजीतलं पत्र जसेच्या तसं दिलंय. लक्षात घ्या, 47-48ला भारतातला एक देव इंग्रजीतून पत्र लिहित होता. एवढी कॉन्व्हेंट पण झाली नव्हती तेव्हा.
इंग्लिश मिडियमच्या शाळा पण नव्हत्या आणि फुलपत्र इंग्रजीतून, टू माय डिअर मिस्टर B.R. आंबेडकर, ॲज यू नो आवर नेशन इज ओनली अँड ओनली बाय गॉड अँड गॉडेस रिलिजन. हा देश देवाने तयार केला. या देशातले इंग्रज जावेत म्हणून लोकांना चळवळ करण्याची प्रेरणा देवानेच दिली. आणि आता आपण लवकर गाशा गुंडाळायला पाहिजे असा विचार इंग्रजांच्या मनात देवानीच आणला. म्हणून ही राज्यघटना काही करून देवाला अर्पण करण्यात यावी. खाली इंग्रजीमध्ये सिग्नेचर आहे. हे पत्र ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघाल ना, मी पण साला रात्री वाचत होतो कधीतरी 1-2 वाजता, आणि ती सही आणि इंग्रजीतलं पत्र एकटाच माझ्या लायब्ररीमध्ये खो 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 पोरांनी बायको दचकून आल्या. सकाळपर्यंत बरं होत. काय झालं ते बायको म्हणाली, जरा तरी डोकं वापरा, छोटी पोरं आहेत आजूबाजूला घरात, दचकतील घाबरतील, काय अक्कल बिक्कल आहे की नाही. म्हटलं अक्कल होती आणि अजून त्याच्यात वाढ झाली. पत्र वाचल्या अजून वाटलेली आहे. युअर सिन्सिअरली गॉड कल्की. आणि त्यांचा तो RTO सारखा नंबर असतो. RTOचे गाड्या नंबर असतात ना, MH15 ED 0101. माझ्या गाडीचा MH15 JM 2929. तसं त्या महाराजांचे नंबर असतात अवतारातल्या. नंबरवर महाराज ओळखायचा, कॉम्प्युटरवर नंबर टाकायचा, MH15 2424 महाराजाचा फोटो येतो. ते काय तांत्रिक ज्ञान सुद्धा त्यांचं डेव्हलप झालं होतं. हे काय आहेत, हे विनोद नाही आहेत. तुमच्या होऊ घातलेल्या संविधानावर कोणत्या कोणत्या रूपाने, कोणत्या कोणत्या प्रदेशातून, कोणत्या कोणत्या वृत्तीतून दबाव गट तयार होत आहेत. हे आता खूप सोपं आहे हो, आम्ही भारताचे लोक. पण आलं कसं इथेपर्यंत 80 वर्षे. आपल्याला खूप सोपं आहे ना. अरे लय भारी, लय शायनिंग मारता येतं. आम्ही प्रतिज्ञा तर म्हणताना कशी स्टाईल, हात आगे करो, पीछे होगा तो क्या होगा. प्रतिज्ञा नाही होगी क्या. कर्मठच आहोत आपण, सिंबॉलिकच आहोत. राष्ट्रगीत पाठ असले की देशप्रेम वाटतं म्हणे. राष्ट्रपती भवनामध्ये रोज 2 वेळा राष्ट्रगीत म्हणणारा कुमार नारायण नावाचा एक माणूस राष्ट्रपती भवनातले गुप्त कागदपत्र परदेशाला विकत होता. इट वॉज इन 1986. खूप प्रकरण गाजलं होतं ते हेरगिरीचं. म्हणजे काय संबंध आहे का राष्ट्रगीत म्हणायचा आणि कागद चोरायचा. पण आपण सिम्बॉलमध्येच अडकतो, कंटेंटमध्ये जातच नाही. कारण कंटेंट परवडत नाही आपल्याला, तो कळत पण नाही, त्याच्यासाठी कमिटमेंट नाही आहे. असं करत ते प्रियांबल आलं. अजून एक गोष्ट, ज्या दिवशी संविधान जन्माला आलं ना, त्याच दिवशी त्याच्या जाळण्याच्या भाषा चालू झाल्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यात करेक्शन झालेलं आहे शेतीच्या प्रश्नावरून. 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. आज जन्माला आलं आणि दुसऱ्या दिवशी करेक्शन झालं. याचा अर्थ काय, आपलं संविधान हे जगातलं एक परिवर्तनवादी संविधान आहे आणि त्याची बांधिलकी माणसाच्या हिताशी आहे, अहंकाराची नाही. आम्ही का बदलू, कालच आलोय. क्रांत्या होतील, जाळपोळ होईल, लोक उधळून लावतील. जे रिजिड संविधान असतं ना, तिथे बंड होतं, रक्त सांडतं. आपलं एका नदीसारखं फ्लो मध्ये चालतं. दोन्हीकडच्या माणसांना एकत्र करते नदी, नाही का. सगळ्यांना खाऊ पिऊ घालते आणि शांतपणे त्यांच्याबरोबर प्रवास करते. तसं संविधान. काळ बदलेल, पिढ्या बदलतील, तसं संविधान आपल्यामध्ये बदल करून घेतं. म्हणजे माणसं करतात त्याच्यासारखे. नदी एकाच रूपामध्ये तुम्हाला 12 महिने दिसत नाही. दिसते का? मुळात ती काही वेळेला दिसतच नाही. मुळा मोठा असेल इथली तर नदीच गायब होते ती मे मध्ये. नदी दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा.
मग पावसाळ्यात ती ओढ्यासारखी दिसते, बागडणाऱ्या पोरासारखी पाय इकडे तिकडे करत जाते. थोडं अजून पाणी आलं तर ती ज्वानीत प्रवेश केलेल्या एखाद्या सुंदर तरुणीसारखी दिसते. त्या कॅट वॉक करावं तसं मस्तपैकी चालत जाते ती. अजून थोडी पुढे गेली 6 महिन्याने तर अजून एका गर्ती बाईसारखी दिसते. डोईवर पदर घेतलेला आहे, कासोटा घातलेला आहे, मस्तपैकी माहेरला निघालेले आहे. कशी रूपं बदलत जाते. तसं आपलं संविधान. म्हणून इथे बंड करायला संधी मिळत नाही, इथे उठाव करायला संधी मिळत नाही. कारण तिच्यात जे मॅग्नेट आहे हे सगळं रोखून धरतं. लवचिकता आहे. हे आपल्या संविधानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अजून एक मोठं वैशिष्ट्य आहे सोशल जस्टिस. आणि 10तल्या 9 लोकांना सांगता येत नाही व्हॉट इज सोशल जस्टिस. हे क्या होता है सामाजिक न्याय. आपल्या एका मंत्रालयाचं नावच आहे सामाजिक न्याय खातं. पण ते काय खातं, किती खातं आणि सामाजिक न्याय खातं का हे पण कुणाला माहिती नाही. ये जस्टिस और सोशल जस्टिस क्या होता है. जस्टिस काय सांगतो, कायद्यासमोर सगळे समान, सगळ्यांना समान न्याय. कांबळेने खून केला 12 वर्षाची शिक्षा, कुलकर्ण्यांनी खून केला 12 वर्षाची शिक्षा. कांबळेने कोंबडा खाल्ला 10 रुपये दंड, जोशाने कोंबडी खाल्ली 10 रुपये दंड. कायद्यासमोर सगळे समान, सगळ्यांना समान शिक्षा. पण सोशल जस्टिस असं नाही करत. जर तुम्हाला समानता आणायची असेल तर सगळे लोक समान आहेत असं जर तुम्ही विधान केलं तर खूप लोकांच्यावर अन्याय केला. समान कसं, त्याच्यात एखादं रांगणार पण आहे ना, एखादं पांगळ पण आहे, एखादं आंधळ पण आहे, एखादं चकणं पण आहे, एखादं आगाव पण आहे. हे सगळे समान नाही होऊ शकत. तरी त्यांना समान पातळीवर आणायचं असेल तर जो पांगळा आहे ज्याची उंची 3 फूट आहे त्याची उंची 6 फूट करण्यासाठी सरकार आपल्या खर्चात त्याला 2 कुबड्या देतं. कुबडी घातली कायद्यासमोर सगळे समान. गरीब आहे त्याला जगायला काहीच नाही आहे असं म्हणत नाही. रेशन कार्डवर जेवढं मिळेल तेवढं, त्याच्या पलीकडे जाऊन त्याला महिन्याला 5 किलो धान्य पाठवावं लागतं म्हणजे ते जगण्याच्या लायकीचं होतं. आंधळा असेल त्याला एसटीचा प्रवास मोफत आहे. कायद्यासमोर सगळे समान तत्व तुटले की नाही. ज्याला दिसतं त्याला तिकीट आहे आणि ज्याला दिसत नाही त्याला तिकीट नाही. तिकीट नाही हे सोशल जस्टिस आहे. म्हातारा असेल फुकटात जा 50%. कायद्यासमोर सगळे समान तत्व आहे का. तुम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी कायद्यासमोर असमानतेचं तत्व वापरायला लागतं आणि ते वापरल्यानंतर तुम्हाला सामाजिक न्यायाकडे जाता येतं. आता पटपट किती वाजले. किती पण वाजू देत, आता संपूर्ण जायचं. लय वैतागलोय मी, आता संपूर्ण जायचं. 7 वाजत नाही तर 8 वाजत. टेन्शनच घेऊ नका आता. सामाजिक न्याय काय असतं ह्याचं शाहू महाराजांच्या इतिहासात गाजलेलं एक उदाहरण सांगतो. ते उदाहरण तुम्हाला माहिती आहे पण त्याच्यातलं सामाजिक न्यायाचं तत्व माहिती नाही. ते उदाहरण आहे गंगाराम कांबळेंचं. माझं आडनाव कांबळे म्हणून कांबळे काढला असं मानू नका. त्याला काही पण होऊ शकतं राव. अगोदर क्लिअर करत जायचं. प्रश्न येऊ शकतात. हा येऊ शकतात. कुलकर्णी का नाही काढलं. कुलकर्णी काढायचं असेल तर ते पण उदाहरण आहे माझ्याकडे. पुण्यातला एक कुलकर्णी नावाचा भविष्य सांगणारा माणूस शाहू महाराजांना भेटायला गेला. माहिती आहे सगळ्यांना. दुपारी त्यानंतर का आला तो. मी लय भारी ज्योतिष आहे म्हणाला, जगातला एक भारीचं तुमचं भविष्य सांगायला लागलं. अरे वा वा. पाहुणे म्हणून आला, जरा दुपारी वामकुक्षी करा. ब्राह्मणांना करावीच लागते वामकुक्षी, नाहीतर पाठ इकडची या हातात येऊन पडते. वामकुक्षीने बहुत डेंजर होत आहे हो. आधी पाठ ही फटते. तो सोना चाहिए. मग तो शाहू महाराज म्हणाले
संध्याकाळी जरा आपण एकत्रितपणे बोलू, आराम करा, चहा प्या, फराळ करा. बस. किती वाजता भेटायचं? 6 वाजता भेटू मला. 5 वाजता महाराजांनी 2 सैनिक बोलवले आणि सांगितलं ते जे पुण्यातून भट आलंय ना, आज जायचं आणि नुसतं काठीन ठोकायचं, ओरडला अजून मारायचं, किंचाळायला लागला अजून मारायचं, खाली पाडायचं, तुडवायचं, जखमा होईपर्यंत मारायचं. ते म्हणाले महाराज कशासाठी? ते म्हणाले मी सांगतोय ना, आज्ञापालन करायचं, मारायचं, ठोकायचं आहे. त्याने जाऊन ठोकलं आणि तो बोंबलायला लागला, अरे मी महाराजांचा खास पाहुणा आहे, तुम्ही मला मारला, आता सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार. तो रडत, तक्रार करत, ओरडत महाराजांच्याकडे आला. महाराज किती नालायक लोक ठेवलेले आहेत, आई काय चुकलो नाही, काही नाही, महाराजांनी हे ठोकायला लागले, त्याला शिक्षा द्या. म्हटलं अरे त्यांनी वाईटच केलं, पण का हो कुलकर्णी भाऊ, तुम्ही भविष्याचे इतके जाणकार आहात, कोल्हापूरमध्ये गेल्यावर आपली पिटाई होईल असं तुम्हाला तुमचं भविष्य का अरे वास्तव आहे ना. अरे हम क्या कवि है क्या नीरज जी? कवि है ही नहीं, हम रियलिस्टिक है. हमने कभी कविता लिखी, हे प्रिय आकाशातला चंद्र आणून हळवार तुझ्या कपाळावर टेकवेल, लिखाय कभी? अरे हमारे पास साड़ी ही नहीं देने को, तू चंद्र काय चलाए? तो ये गंगाराम कांबळे की बात आहे. गंगाराम कांबळे त्यांच्याकडे घोडी साफ करण्याच्या विभागामध्ये एक शिपाई होता. शाहू महाराज मुंबईला आल्याच्या काळामध्ये घोड्यांना जिथं पाणी पाजलं जातं त्या हौदाला याचा हात लागला म्हणून सवर्ण नोकराने त्याला खूप मारला, अंग फुटेपर्यंत मारला, हौद का शिवला. तर गंगाराम कांबळे विरोध काय करणार, तो गेला, नोकरी सोडून दिली. 8-10 दिवसांनी शाहू महाराज मुंबईवरून परतले आणि 2-3 दिवस झाले हा रोज आजूबाजूला गंगाराम दिसणारा तो एकदम दिसायचंच बंद झाला. तर हा महाराज पण किती ग्रेट आहे बघा. म्हणजे जो 5व्या-6व्या श्रेणीतल्या वर्गातला माणूस आहे ब्युरोक्रेसीमध्ये, त्याची आठवण येणार. ते म्हणणार अरे गंग्या दिसत नाही कुठे, 2-3 दिवस झालं, कुठे नजरेलाच पडेना. मग एकाने सांगितलं साहेब त्यांनी हुकूम मोडला म्हणजे. हुकूम मोडला म्हणजे नोकरी सोडली. का बरं? काही माहिती नाही, पण ते येत नाही म्हणत. बोलवून आणा, हजर करा. त्याला बोलवून आणलं, हजर केलं. तो असा एक खुर्चीत बसलेले, गंग्या कुणाला विचारून नोकरी सोडली? तो म्हणाला गलती माफ असावी महाराज, पण सोडली. अरे पण कुणाला विचारून? गलती माफ असावी महाराज, पण पुन्हा आता येणार नाही. अरे का? तो म्हणाला पुन्हा गलती माफ असावी, महाराजांच्याकडे पाठ करता येत नाही, पण मी आयुष्यात पहिल्यांदा करतोय. त्याने पाठमोरा झाला आणि शर्ट असा वर काढला तर पाठीच्या चिंध्या सगळे रक्ताने जखमाचे डाग दिसले. महाराज उठल्याने तो शर्ट पटकन खाली काढला. हे बघवतच नाही ना काही, कोणी हल्ला केला काय, वाघ बीक चावला नाही महाराज. काय झालं? आपल्याच नोकऱ्याने मला मारलं आणि माझ्यावर चोरीचा आळ घेतला, पण मी चोरी केली नव्हती, माझा हात तिथे लागला होता. कुणी मारलं त्याला बोलवा, त्यांना बोल. ते म्हणाले त्यांना का मारला? चोरी केला. कशावरून? मुद्देमाल सापडला? पुरावा काय सापडला? आहे म्हणे आम्ही एका ठिकाणी ठेवला, घेऊन ये जाऊ. हे खोटं सांगत होते. गेले आणि परत आले आणि म्हणाले कुणीतरी नेला. नालाय, चोरीचा खोटा आळ घालतोस. कसं मारलं त्याला? ते चाबकाने ठोकलं म्हणे. मोठा चाबूक असतो पोतराजाकडे तसा. कुठे चाबूक तो? त्याने आणून दिला. कुठे कुठे मारलं त्याला? नाही, पाठीवरच मारलं. पाठ करून उभा राहा. आणि महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये एक अशी घटना घडली, शाहू महाराजांनी त्या दलिताला मारणाऱ्या शिपायांना
त्यांनी जसं मारलं तशाच पद्धतीनं मारलं. गंमत म्हणजे ते त्यांच्याच जातीचे सेवेकरी होते. आणि आज आपलं काय चाललंय? तरी गंगाराम म्हणाला, कशाला मारलं महाराज, आपण नोकरी सोडली होती, जातो आता, पाया पडायला लागला. हे पण तू जगणार कसं आता नोकरी गेल्यावर? काहीतरी करतो इकडे तिकडे. शाहू महाराजांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला. त्याने ह्याची पाठ फोडली, आपण त्याची पाठ फोडली, न्याय मिळाला. पण न्याय मिळाल्याचा फायदा काय आहे? ह्याची पाठ फुटलेलीच आहे, ह्याची नोकरी गेलेली आहे, ह्याचा आत्मसन्मान गेलेला आहे. मग आता न्यायाची प्रक्रिया संपल्यानंतर सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरू होते. ह्याचं पुनर्वसन कसं करायचं, याला जगवायचं कसं? मग ते स्वतःच म्हणतात, असं कर. आणि पुन्हा महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातला एक क्रांतिकारी निर्णय ते जाहीर करतात. गंग्या, आपली म्युन्सिपाल्टी आहे ना, तिच्या दारात तो हॉटेल चालू करायचं, फक्कड हॉटेल. तो महाराज, अरे महाराजा हॉटेलमध्ये कोण येणार? का बरं, तुझा राजा आहे ना, हॉटेल तरी चालू कर. होय महाराज म्हणाला आणि तो गेला. प्रश्न नंबर 2, नुसतं हॉटेल सुरू कर म्हणून सांगता येत नाही, त्याला जागा द्यावी लागते. सामाजिक न्याय चालू होतो. नुसतं जागा देऊन चालत नाही, हॉटेल बांधण्यासाठी मटेरियल द्यावं लागतं. नुसतं मटेरियल देऊन चालत नाही, पदार्थ तयार करण्यासाठी तेल मीठ सगळं द्यावं लागतं. ते नुसतंच देऊन चालत नाही, गिरायकांना बसण्यासाठी बाकं बसवावी लागतात. एवढं करून चालत नाही, त्या हॉटेलमध्ये गिरायक जावं लागतं. नुसतं एक दिवस गिरायक जाऊन चालत नाही, पुन्हा पुन्हा जावं लागतं. आणि पुन्हा पुन्हा फायदा झाला की तो त्या व्यवसायामध्ये स्थिर होतो आणि सामाजिक न्यायाची एक कडी पूर्ण होते. कळलं काय आहे? अरे कळलं की नाही भाऊ? व्हॉट इज सोशल जस्टिस? त्या पद्धतीनं महाराज करत गेले. लाकडं दिली, बाकं दिली, धान्य दिलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा हॉटेल चालू झालं तेव्हा ते आपल्या सरदारांना सांगायला लागले, अरे आज आपलं नशीब इतकं भारी आहे ना, आपल्या कोल्हापुरातल्या नव्या हॉटेलमधलं पहिलं गिरायक आपण होणार आहोत. चला चला चला. आणि मग ते बायकेचे सबनीस, ब्राह्मण, भट, ह्याला महाराजाचं डोकं फिटलं, हे महाराजाच्या हॉटेलमध्ये चाललंय, आपल्याला जाऊन कसं चालेल? महाराज म्हणे, तुम्हीच जाऊन या. नाही, तुझं काय आहे? नाही, आपली एकादशी आहे. तुझं काय आहे? नाही, रात्रीपासून जरा पोट दुखायला लागले. तुझं काय आहे? ते मला आवडतच नाही. महाराज म्हणाले, तिघांचंही बिल मी भरणार आहे, गाडीत बसा. तिघांनाही ते घेऊन गेले, ऑर्डर दिली. ते खाली उतरेच ना, हे अगोदर खाली उतरले, मग त्याच्या मागोमाग बसले. अरे गंग्या, काय फक्कड भजी दे. तो साला गंग्या मेल्यासारखा महाराज हॉटेलमध्ये, सगळे सरदार हॉटेलमध्ये, तो दोन्ही डोळ्यांनी रडतोय, पाणी गळागळा पडतंय. महाराज देतोय की, महाराज तुम्ही आला, महाराज विश्वासच बसे ना, महाराज लय भारी भजी. आणि नुसतं भजी खाऊन चालत नाही, सामाजिक न्याय मिळत नाही, तर भजी चांगले आहेत असा प्रचार करावा लागतो. नुसता प्रचार करून चालत नाही, त्याचं ब्रँड अँबॅसेडर व्हावं लागतं. सामाजिक न्यायाचं एक वर्तुळ पूर्ण होईपर्यंत शाहू महाराजांनी ह्या सगळ्या भूमिका पार पडल्या, ज्या तशाच पार पाडण्याची हमी आपल्या संविधानाने दिलेली आहे. न्यायानंतर सामाजिकच न्याय. एखाद्या बाईवर बलात्कार झाला, कोर्टात न्यायचं, त्याला सांगायचं बलात्कार करणाऱ्याला तुला 10,000 रुपये दंड. त्या पोरीला सांगायचं, बाई झालं ते झालं, तुला 5 लाख भरपाई, चल न्याय झाला. मला कधीच कळलं नाहीये, त्याला 10 वर्ष शिक्षा झाल्यामुळं आणि हिला 5 लाख रुपये मिळाल्यामुळं न्याय कसा काय मिळाला? कुणाला आठवत असेल तर सांगा. हा न्याय आहे का? ही भरपाई आहे, कॉम्पेन्सेशन आहे, ते पण अपुरच आहे. कारण त्या प्रक्रियेमध्ये तिनं जे गमावलेलं आहे ते तुला आयुष्यात कधीच मिळणार नाही.
मग सामाजिक न्यायाची प्रक्रिया चालू होते आपले संविधानानुसार. ज्या बाईवर खेड्यातला बलात्कार होतो तिला त्या दिवसापासून तिचा रोजगार बंद होतो. शेतावर कोणी त्याला रोजगाराला बोलवत नाही, बलात्कारित बाई. तर मग तिने जगायचं कसं? एक तर बलात्कार, त्याच्यात नुकसान, पुन्हा रोजगार बंद. मग सरकार एंट्री करतं सामाजिक न्याय घेऊन. तिच्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत रोज तिला किमान वेतन 200 रुपये देतं. नुसतं 200 रुपये देऊन थांबत नाही, तिला कोर्टात हजेरीसाठी जायचं आहे. जाताना तिला पैसे कुठले? कारण रोजगार बंद झालेला आहे. तिला स्पेशल गाडीने कोर्टात नेणं आणि आणणं. ती म्हणाली मला 2 वकील पाहिजे. येस, 2 वकील. आणि मग तो जो निकाल लागेल, तो निकाल लागल्यानंतर आपण म्हणतो न्याय मिळाला. पण तो न्याय जरी मिळाला तरी अजून एक सामाजिक न्याय असा शिल्लक असतो जो देण्याची समाजावर गरज असते. सरकारचा रोल संपलेला असतो. सगळे हिला मिळालं आणि उद्या रस्त्यावरून जाताना 4 लोक म्हणाले तिच्याकडे बोट करून, अगो बाई रेप झालेला आहे, रेप झालेला आहे. काय करायचं तिनं? तिचा आत्मसन्मान खलास, तिची प्रतिष्ठा खलास, समाजातली इमेज खलास, आणि हे सगळं खलास करून ती जगू शकत नाही. तिला आत्महत्या करावं लागेल. आणि आपण घोषणा काय देतो? बलात्कार्याला फाशी देऊ चौकात, त्याला टाळा लावू, त्याला गाडा लावू, त्याला राडा लावू. अरे सगळं जरी केलं तरी तिला सोशल डिग्निटी कशी मिळणार? एवढे मोर्चे निघतात, पण त्या मोर्चातला एक पण तरुण पुढे येऊन सांगत नाही की ह्या पोरीवर ज्या बलात्कार झाला ना, त्या पोरीवर मी धर्ममान्य, समाजमान्य, वाजत गाजत सगळ्यांना साक्षी ठेवून लग्न करेन. कोणी बघितलं पोरगाचा? नाहीये. मग जर एखादा पोरगा खरंच लग्नाला आला तर तिला थोडा सामाजिक न्याय मिळाला, पूर्ण नाही. कारण हिचं लग्न झालं, उद्या हिला पोरगं झालं, ते शाळेत जायला लागलं आणि त्याचे मित्र म्हणाले अरे बलात्कारित बाईचा पोरगा. दुसऱ्या जनरेशनची प्रतिष्ठा खलास, दुसऱ्या जनरेशनचा आत्मसन्मान खलास. त्याला त्याच्यातून काढायचं, त्याला शिकवायचं, त्याला नोकरी लागली आणि तो लग्नाला उभा राहिला तर पुन्हा तोच प्रश्न, बलात्कारित बाईच्या पोराला पोरगी कशी द्यायची? बेकार लफडा असते. आपण नुसतं बातमी 4 ओळी वाचतो, ह्याच्याबद्दल ह्याला शिकतात, त्याच्याबद्दल त्याला शिकतात. पुढे कुठे जातोय आपण? तर दुसऱ्या पिढीतल्या पोराच्या आईचा इतिहास न विचारता किंवा माहिती असूनही त्याचा विचार न करता जी पोरगी त्याच्याबरोबर लग्न करायला तयार होईल तेव्हा त्याला सामाजिक न्याय सुरू झाला. इकडे पोराचा, तिकडे पोरीचा. तर ह्या सामाजिक न्यायाच्या गॅरंटी आपल्याला दिल्यामुळं विकासाच्या संधीमध्ये प्रवेश करायला आपल्याला खूप सोपं झालेलं आहे. कारण आंधळा असेल तर फुकट, बाई असेल तर नोकरी, रोज काय मासिक पाळीच्या वेळेला तुला फुकट, तुला बाळंतपणाचे पैसे, तुला सुट्ट्या, तुझ्या पोटातलं बाळ वाईट असेल तर त्याच्यावर उपचार, तुला खुराक मिळत नसेल तर सरकार खुराक देणार. सो दिस इज नथिंग बट रिबिल्डिंग ए न्यू ह्युमन बीइंग विथ सेल्फ रिस्पेक्ट अँड डिग्निटी, दॅट इज सोशल जस्टिस. हे कधी आपण राज्यघटना वाचताना समजून घेतो? आता ह्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत माणसाची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या, ह्या दुसऱ्या शक्तीला नकोच आहेत. कारण त्यांना एक नीच माणूस पाहिजे आणि एक उच्च माणूस पाहिजे. कारण नीच असल्याशिवाय त्याला उच्च होताच येत नाही. हा प्रॉब्लेम आहे. राजकारणात माझी कधी उंची वाढते जेव्हा मी कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या खांद्यावर उभा राहतो, तेव्हा त्याचे 5 फूट, माझे 5 फूट 10 फुटाचा मी होतो. जर कार्यकर्त्याचा पाय निसटला तर खांदा मी पुन्हा 5 फुटीचा होतो. त्यामुळे राजकीय नेता पायाखालचा खांदा कधीही सोडायला तयार नाही. खांद्यावर राहूनच तो घोषणा करत असतो.
ह्या ज्या वृत्ती आहेत, मी म्हणालो राज्यघटनेच्या जन्मापासून विरोध चालू झाला. विरोध नंबर 1, कोल्हापूरजवळ असलेल्या संकेश्वर मठाच्या शंकराचार्याने पहिलं निवेदन काढलं नोव्हेंबर 1949ला. एका महाराने लिहिलेली राज्यघटना लोक लवकरात लवकर फेकून देतील. एका महाराने लिहिलेली राज्यघटना लोक लवकरात लवकर फेकून देतील. काय जी घटना तुम्हाला सेक्युलरिझमची गॅरंटी देते, तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची गॅरंटी देते, ती कुणी लिहिली ह्याला काय अर्थ आहे? पण महाराणी लिहिली, त्याला पाठिंबा सगळ्या हिंदुत्ववाद्याने दिला. पंचजन्य मासिकामध्ये छापून आलं, हे धर्माचं जातीचं उदात्तीकरण करणारं संविधान नाही आहे, ते लवकरात लवकर बदललं जाईल. राजस्थानमध्ये रूपकोर सती गेली, बंदी आहे ना सतीला. राजस्थानच्या जयपूरच्या हायकोर्टासमोर मनुचा पुतळा आला. मग राज्यघटनेची होळी झाली, मग राज्यघटनेवर गोळीबार झाला. असं करत करत फेब्रुवारीच्या 4ला सनातनी लोकांनी नवीन राज्यघटना जाहीर केली. हे सगळे जे ढग आहेत, ते ढग डोक्यावर घेऊन आपल्याला संविधानाचा प्रचार करायचा आहे. मी तुम्हाला पुन्हा विचारतो, सिन्सिअरली विचारतो, तुम्ही नाही म्हणाला तरी मला वाईट वाटत नाही, होय म्हटला तर मला आनंद होईल. खरंच अशी एक व्यापक भूमिका घेऊन संविधान जागेसाठी कुणाला काम करायचं हात वर करा. एवढी व्यापक भूमिका घेऊन. हात वर कोणाचा नाही आहे? जरा खड़े होकर देखो, सबके मुझे हाथ नहीं दिखाई दे रहे. ओके, थैंक यू. वैसे मैं उत्तम जी को बोला था कि लोग बहुत ढोंगी हो, हाथ उठाने से. ये मेरे को इसलिए मालूम है, एक छोटा सा किस्सा. ये मेरे को इसलिए मालूम है क्योंकि हम जब कॉलेज में थे, और हमारा काफी प्रतिष्ठित कॉलेज था, हम जब कॉलेज में थे तो ऐसे ही एक हम लोगों ने कॉलेज में एक बलात्कार हुआ, तो उसके विरोध में हम लोगों ने बड़ा हल्ला मचाया, आंदोलन किया. एक मेडिकल डॉक्टर था, वो वेल कनेक्टेड था, लेकिन अब हम इंजीनियरिंग कॉलेज के बच्चे, बहुत प्रतिष्ठित कॉलेज था, तो अंत में उसकी गिरफ्तारी हुई. उसके बाद हम लोगों ने एक पब्लिक टॉक रखा. एक महिला आई, कोई एक्टिविस्ट थी, अब आज से 40 साल पहले की बात है, मेरे को याद नहीं आ रहा कौन थी, लेकिन वो घटना याद है. बड़ा बढ़िया लेक्चर हुआ. उसके बाद हम में से कोई, मैं और कोई उठकर हमने सब लोगों ने शपथ ली. वो डाउरी डेथ हुई थी, सॉरी बलात्कार नहीं हुआ था, डाउरी डेथ हुई थी. तो हमने सबने शपथ ली कि हम लोग जब शादी करेंगे तो कोई डाउरी नहीं लेगा. वो महिला ने आकर, सबने शपथ ली, उस महिला ने आकर इतना डांटा हम सबको, बोली सब ढोंगी हो, जब बड़े हो जाओगे, ग्रेजुएशन पूरा कर लोगे, नौकरी में जाओगे, उसके बाद बाप जिस लड़की से बोलेगा और जितने पैसे लेगा वही तुम लोग शादी करोगे, मैं गारंटी से कहता हूं. वो मेरे को आज तक नहीं भूलती. तो हमारा, मैं बहुत, इन्होंने बहुत सही स्पिरिट में आपसे पूछा, लेकिन मैंने पहले भी इनसे बोला था कि मैं ये हाथ उठाने वालों पर जल्दी भरोसा नहीं करता. दोनों हाथ उठाओ. मेरा मतलब ये है, वो तय होगा व्यवहार. वाकई आप लोग संविधान को लोगों तक पहुंचाने के लिए तैयार होंगे कि नहीं. ये जब आगे आपके साथ हमारे साथी फोन करेंगे, संविधान जागर अभियान के कार्यकर्ता, आप उसमें कुछ ना कुछ करने को तैयार होंगे, तो तय होगा कि ये सारा उत्तम जी ने जो आज खून जलाकर आपके सामने रखा है, तो खून जलाना ही होता है ना. दिल से बात कहने का मतलब है कि बहुत खून जलता है, उसका वाकई असर हुआ कि नहीं, या
उनकी और हम सब लोगों की जो अपेक्षा है हमारे देश के लोगों से, कि जिन लोगों ने ये देश बनाया और इतनी कुर्बानी दी, हम क्या उनके लिए इतना भी करने को तैयार हैं कि नहीं, उनके सपनों की रक्षा के लिए ये आगे तय हो। तो अभी हमने आपने हाथ उठाया, धन्यवाद। हमने ध्यान दिया, उसके लिए धन्यवाद। लेकिन 10 मिनिट कंक्लुजन मला पण नाशिकला जायचं आहे. हा, तुम्ही काय असं म्हणणार नाही जाताना भाकरी देऊ का खायला वाटेल. आपलं आपणच रेटायचं आहे राव. हा, तुकाराम महाराज म्हणाला, मीच मज व्यालो पोटी या माझ्या आलो. काय म्हणाला? मीच मज व्यालो पोटी या माझ्या आलो. व्यालो म्हणजे काय? बाळंत झालं. कुठे बाळंत झाला? मी माझ्याच पोटातून बाहेर आलेलो आहे. आपल्याला असं करत जावं लागणार आहे. तर आता या घटनेवर हल्ला करणारे 100 वर्षापासून कार्यरत आहे, कारण त्यांना धर्मावर अधिष्ठित राष्ट्र पाहिजे आणि त्या राष्ट्राच्या आड 1 नंबरचा दुश्मन किंवा भिंत उभी राहते, ते संविधान. जोपर्यंत तुम्ही संविधान कर्टल करत नाही, हे फुले, शाहू, आंबेडकर, गांधी ह्यांना कर्टल करत नाही, ह्यांना करप्ट करत नाही, तोपर्यंत धर्माधिष्ठित राष्ट्राकडे जाण्याचा त्यांचा रस्ता सुरू काही होत नाही. सरळ आहे. मग त्यांनी काय काढला? आता संविधानात डायरेक्ट काही जुगाड करायचंच नाही. संविधान कायम ठेवायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं करायचं. संविधानात सांगितलं बहुमताच्या जोरावर कायदा करता येतो. आपण बहुमत वापरलं, 370 रद्द केलं. आपण बहुमत वापरलं, समान नागरी कायदा आणला. आपण बहुमत वापरलं, शेतकरी विरोधी कायदे केले. संविधानाच्या विरोधात काहीच नाही करायचं ना. आपण संविधान वापरलं, लाडकी बहीण आणली. मग लाडकी भावाने काय झक मारलेले आहे? अरे भाऊ आत्महत्या जास्त करतो ना, तो शेतकरी असेल नाही तरी बेकार असेल. आणि मुळात भाऊ बहीण फरक का? राज्यघटनेत स्त्री शब्द आलाय का कुठे? हात वर करून सांगा मला. अरे काय येत नाही? कारण इथे जेंडर इनइक्वॅलिटी मान्यच केलेली नाही आहे. माणूस, लोक, भारतीय, इथे ती आणि तोचा संबंध काय? अशी राज्यघटना त्यांना नको आहे. कारण ही राज्यघटना धर्माला मिळू देत नाही, तरी ती चांगलीच आहे. पण बाबासाहेब एकदा म्हणाले, राज्यघटना कितीही चांगली असली आणि ते, अरे थांब ना दादा, राज्यघटना, अरे तुझं लक्ष जाईल ना भाषणाकडून, लक्ष नंतर तिथे सेल्फी पॉइंटला जाऊन काढू आपण. राज्यघटना कितीही चांगली असली आणि अंमलात आणणारे नालायक लोक असेल तर चांगली राज्यघटना नालायक होती. आणि अंमलबजावणी करणारे एक सुपर अतिशय चांगले लोक असतील तर कदाचित दुय्यम दर्जाची राज्यघटना सुद्धा चांगली बनायला मदत होते. हात कुणाचे आहे? अंमलबजावणी करणाऱ्यांच्या मध्ये. ते आपण ओळखायला पाहिजे. आणि यांना आता मेजॉरिटीच्या जोरावर असं वाटायला लागलं की आपण काही पण करू शकतो असं. कारण त्यांचा नारा काय? विरोधी पक्ष मुक्त भारत. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, ज्या व्यवस्थेत विरोधी पक्ष नसेल त्या देशातली लोकशाही मेलेली आहे असं समजावं. व्हॉइस ऑफ पीपल कोण आहे? व्हॉइस ऑफ सोसायटी कोण आहे? व्हॉइस ऑफ नेशन कोण आहे? दॅट इज अपोजिशन. ते काय म्हणतात, आता भारत असं राष्ट्र बनवायचं की जिथे विरोधी पक्षच असणार नाही. 1 पार्टी 1 नेशन, 1 करन्सी 1 नेशन, 1 कल्चर 1 नेशन, 1 सिलेबस 1 नेशन. असं करत हे 1 नेशन 1 लीडर, 1 नेशन 1 पार्टीकडे जाणार. आणि हे सगळं लोकशाही पद्धतीने करत चाललेत. हे असं कधी मोदीच्या डोक्यात आलं उद्यापासून असं नाहीये. पार्लमेंटमध्ये जा, दोन्ही सभागृहामध्ये जा, राष्ट्रपतीची सही घ्या आणि ते आणा. आणि ही जी संविधानात्मक गोष्टी आहेत त्या इतक्या त्यांनी वापरल्या. सकाळी लोकसभेत विधेयक येतं,
संध्याकाळी ते राज्यसभेत मंजूर होतं आणि 7 वाजता राष्ट्रपती सही करतो आणि 9 वाजल्यापासून ते लागू होतं. असं भारताच्या लोकशाही इतिहासामध्ये कधी पण होत नव्हतं. जे आता होत आहे हे कोण रोखणार? मी म्हणालो आपण रोकायला पाहिजे. तुम्ही म्हणणार आम्ही सामान्य नागरिक, आम्ही काय करणार? आणि एकटा माणूस काय करतो हो साहेब? तुमचे काउंटर क्वेश्चन. असाच प्रश्न गांधींनी विचारला असता, असाच प्रश्न बाबासाहेबांनी विचारला असता, असाच प्रश्न सावित्रीबाई आणि फुल्यांनी विचारला असता, एकट्याने काय करायचं आहे? तर ही आज सुंदर क्रांती तुम्हाला दिसली नसती. कुठे ही प्रारंभ एकट्याचाच असतो. गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरच्या माथ्यावर एका बोटासारखी दिसते आकार तिचा, आणि नाशिकमध्ये आले ना अशी एक विराट रूप धारण करते. जर नाशिकमध्ये विराट रूप धारण करायचं असेल तर त्र्यंबकच्या डोंगरावर तुम्हाला उगवावंच लागेल, उगवावंच लागेल तुम्हाला. हे सोडून द्या. कार्यकारण भाव समजून घ्या. कोणत्या गोष्टीचा काय अर्थ होतो समजून घ्या. चला तुम्ही मशिदी पण पाडणार, तुम्ही थडगी पण पाडणार, तुम्ही पाकिस्तानात जा म्हणणार, तुम्ही बुलडोझर चालवणार, तुम्ही अजून काहीतरी करणार, आणि ईद आली की काहीतरी खाना घेऊन जाणार. सौ चिवे खाय के बिल्ली चले हाज. एक पण उंदरी ठेवला नाही. आणि पुण्य आणायला कधी काशीत डुबकी मारायची, कधी हाज यात्रेला जायचं. ह्याचा तुम्ही अर्थ का नाही समजून घे? नेमका तो पॉइंट कुठे आहे आणि आपण कशाशी खेळतो आहोत? नंबर 1, काही झालं तरी तुम्ही मतदानाला जा. पहिल्या राऊंड मध्ये शपथ घ्या बायकोची. बायको रागावली तर मेहुणीची घ्या, मेहुणी रागावली तर सासूची घ्या, पण शपथ घ्या की मी मतदान चुकवणार नाही. नंबर 2, मी घरातल्या सगळ्यांना मतदानाला घेऊन जाईन. नंबर 3, मी माझ्या बरोबर आजूबाजूच्या 4 घरांना मतदान द्यायला प्रवृत्त करेन. नंबर 5, काही झालं गळपास लावून घ्यायची जरी मला वेळ आली तर माझं मत हे माझा आत्मा आहे, तो मी विकण्यासाठी बाजारात आणणार नाही. आत्माच खलास केला तर उरला काय कचरा. हे आपण एक नागरिक, लोकशाहीचे निर्माते, राज्यघटनेचे निर्माते म्हणून ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे समजून घ्या नीट काय आहे. बऱ्याच वेळेला आपलं घडतं काय, डोक्याला काहीतरी दुखतं आणि पायाला पट्टी लावतो. हे पानसरेंची हत्या झाली तेव्हा आम्ही पोरापोरांनी मिळून एक स्लोगन तयार केली होती. मला असते लोकायतमध्ये त्याच्यासारखं दिसलं ते काहीतरी, कोशिश की काय रे, हादसा हा हादसा. तिथे दिसलं मी त्या पोराला सांगत होतो हे काय होतं आपलं. आम्ही त्यावेळेला प्रत्येक भाषणात मी सांगत होतो लिहून. आपण काय विचारत होतो? पानसरे मेले कसे, कुठे गोळी लागली, कशी लागली, किती दिवसात मेले कसे. मी म्हणत होतो सवाल ये नहीं है. कळतं काय? मराठीपेक्षा हिंदी जास्त कळायला पाहिजे. सवाल ये नहीं है कि शीशा कैसे टूटा. सवाल ये नहीं है शीशा कैसे टूटा, सवाल ये है पत्थर कहां से छूटा. ये पत्थर कहां से आ रहे हैं? कौन फेंक रहा है पत्थर? कहां से आते हैं पत्थर? हे प्रश्न आपले महत्वाचे आहेत. एकटा काही करू नका, एकटा विल पॉवर वाढवा. हे माझं काम आहे, हे माझं संविधान आहे, हे माझ्या कुटुंबाचं संविधान आहे. आणि ते जर तुम्ही टिकवून ठेवला नाही तर इतिहास पुन्हा एकदा तुम्हाला गुलाम करेल आणि बाहेर पडायचे मार्ग बंद करेल. गुलाम कुणाला व्हायचंय हात वर करा एकदा. अरे हात वर करा ना भाऊ. ते कुणीच कसं काय ऐकत नाही. गुलाम कुणाला व्हायचंय हात वर करा म्हणतोय मी. जर कुणालाच व्हायचं नसेल
तर गुलामी खलास करणारं संविधान नावाचं जे अस्त्र आहे ते नेहमी पातळ ठेवायला पाहिजे आणि ते चिन्हातून बाहेर काढून रण मैदानावर वापरायला शिकलं पाहिजे. चलो थोड़ी सी कबीर के बारे में बात करते हैं, रुक जाते हैं, नहीं तो आप उठ जाओगे. अकेला ही रहूंगा, अकेला ही जाऊंगा नासिक को, कोई डिब्बा देने वाला नहीं है. हाँ तो उद्या येणार की परवा येणार? तो 2-3 महिने येणार आणि मी एवढा वेळ कुठे थांबणार तिथे, आणि तू माझ्यावर चिडणार आलो की नाही. एक अतिशय सुंदर बोधकथा आहे, ती तुम्ही अवश्य लक्षात ठेवा. लोकायत मध्ये पुस्तक आहे और कितने पाकिस्तान, कमलेश्वरचं, आणि मी जे सांगतोय शेवटच्या पानावरच्या 4 ओळी आहेत. त्या 4 ओळी वाचल्याशिवाय तुम्हाला ते पुस्तकच कळत नाही. शेवटच्या 4 ओळी वाचायला पाहिजे. रूट्स कादंबरी शेवटच्या 2 ओळी वाचायला पाहिजे. ब्लॅक लाईक मी शेवटची 1 ओळ वाचायला पाहिजे. आता किती पुस्तकाची नावं सांगायची आणि काय करणार तुम्ही? तुमचा पण प्रॉब्लेम आहे. पण मी असा आयुष्यात अनुभव घेतलेला नाही आहे कधी माझ्या 40-45 वर्षाच्या जर्नलिझम मध्ये की मला कोणी चिटिंग केलं, असा अनुभव माझ्या पदरात एकदा पण नाहीये. तो का नाहीये? कारण मी कुणाला चिटिंग केलेलं नाहीये. आमची एक मैत्री आहे, आपले चाहते मी हातात हात घालून एकामेकाला न फसवता आम्ही प्रवास चालू केलेला आहे. मी असं समजतो ज्याने ज्याने हात वर केलेले आहेत त्यातला एक जण पण मला फसवणार नाहीये, अशी गॅरंटी मी बाळगू. ओके, चलो कबीर के पास. आणि तुम्ही पण असं जर बोलायला शिकारा म्हणजे माझ्यावरचा ताण कमी होईल. मला उद्या कोणी व्याख्यानाला नीरजने विचारणार काय नीरज येणार का तू? ते माझे भाषण ऐकायला आले होते ना, त्यातले 7 जण असं बोलू शकतात, ABCDEF. पुढच्या वेळेला कुणाचं नाव सांगू, हात वर करा. 1 2 देखो नीरज, आप देखो 2 3 4 5. हे ताई माई अक्का, विचार कर पक्का, मार जोरात सिक्का. ताई माई अक्का आने वाले, पकडो. थोडस तुम्हाला रिलीफ मिळावा म्हणून लायटर व्हेन मधली गोष्ट आहे, पण तिच्यातला कंटेंट खूप सॉलिड आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. पॅकिंग मध्ये अडकायचं नाही. पॅकिंग कधीतरी काढून टाकायचं असतं आणि आतल्या वस्तूला पकडायचं असतं. तुम्ही बहुतेक वेळेला पॅकिंग वरच आवडता. काय गो बाई, किती ऐश्वर्या रायचा फोटो चांगला आहे. अरे वर फोटो चांगला आहे, आत फाटकी साडी असेल तर हो, पॅकिंग चकवत येतात कधीतरी. खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि मी नेहमी सांगतो भारतातल्या सगळ्या गोष्टी खूप खूप वर्षापूर्वीच्याच असतात. कारण इथे इतके दुबळे लेखक आणि कवी आहेत ना, वर्तमानाच्या मानगुटीवर राहून भविष्याला घडण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही आहे. म्हणून कुठे जातात ते? खूप खूप वर्षापूर्वी. आणि जाऊन जाऊन कुणाकडे जातात? एक ना राजा होता आणि एक ना राणी होती. त्या राजाला 4 बायका होत्या. किती होत्या? 4. 1 लग्नाची, 2 नवरी बरोबर करवली म्हणून आलेली आणि तिथेच राहिलेली. करवली समजे हो, दोस्त होते. अरे आपने कुछ एक्सपीरियंस ही नहीं किया, आपका तकदीर खराब आहे अलका. तू करवली घेऊन कधी फिरलीच नाही, सारा एकटीच मागे लागली यांच्या. एक करवली
तिसरी वन डे पिकनिकला गेल्यानंतर मिळालेली, आणि चौथी लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला गिफ्ट मिळालेली. झाली माझी काल. आता काय खाली पण आपला लय भारी इतिहास असा. घरात डास मारायला काही काठी नाही, पण विनाकारण तलवार भिंतीला अडकून ठेवायची, तिनं काकडी पण कापता येईल. लय भारी इतिहासावर प्रेम यांचं. तर ही खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि कबीर म्हातारा होऊन आंधळा झाला तेव्हाची गोष्ट आहे. कबीर माहिती आहे ना? माहिती आहे. त्याचे दोहे विचारणारच नाही मी, टेन्शन नाही घ्यायचं. कबीर माहिती आहे एवढं म्हटलं तरी मी कोच आहे. तो कोणत्या टीम मध्ये होता हे विचारू नका, चेन्नई की गुजरात, मग प्रॉब्लेम होईल. कबीर आंधळा झाला तेव्हाची गोष्ट. एक दिवस आंधळा कबीर, एका हातात कंदील, लालटीन, बराबर है ना, लालटीन, और एक हाथ में बोधी वृक्ष का पौधा, एका हातात बोधी वृक्षाचं रोपट घेऊन निघाला होता. मगाशी पत्रकारांच्या विषयी कुणाला थोडासा राग आला होता? अजून थोडी मानसिक तयारी कर, कारण पुन्हा राग येणार तुला. तो असा निघाला होता आणि 4 माणसं पुढून आली. कदाचित त्या काळची ती पत्रकार असावी. एक पत्रकार पुढे आला आणि म्हणाला, क्यों भाई कबीरा, पागल हो गए क्या? अरे अंधे होकर भी हाथ में लालटीन ले जा रहे हो, पागल है क्या कबीरा? कबीर हसला आणि म्हणाला, देख बेटा, हा जो कंदील आहे ना, हा माझ्यासाठी नाही आहे, ज्यांच्या दोन्ही डोळ्याला दिसतं त्यांच्यासाठी आहे. कारण पृथ्वीच्या पाठीवर आंधळे कधीच अपघात करत नाहीत, ज्यांना दिसतं तेच अपघात करतात, त्यांच्यासाठी कंदील. पत्रकाराची झाली पंचायत. तर मी 45 वर्षे पत्रकार असल्यामुळे मी माझ्या भूमिका बदलणारच नाही आहे. पत्रकार तोच होतो ज्याला उत्तर माहिती नसतं, फक्त प्रश्न माहिती असते. वाटच लागते प्रश्न विचारता त्याचे. आणि तुम्हाला भेटलेलं नाही मुलाखत द्यायला. मला जसा भेटला, मुलाखत घ्यायची होती, मला 3 महिने अभ्यास करायला लावला होता त्याने. नाव सांगायला हरकत नाही, रावसाहेब कसबे सर. हे प्रश्न नाही, जरा तुम्ही दुर्गाबाईचं वाचा, हे वाचा, ते वाचा, पुन्हा. अरे 3 महिने प्रश्नच मंजूर करेनात. मग एकदा रेडिओवर मुलाखत कॅन्सल, एकदा स्टुडिओत मुलाखत कॅन्सल. तेव्हा मला कळलं की आपली खोली लांबी रुंदी काय असते. कपाळावर जर्नलिझमचा शिक्का बसल्यामुळं कुणाला प्रश्न विचारता येत नाही. प्रश्नाचा उगम कुठं असतो तिथे उडी मारून दोन्ही हाताने पाणी तोडत तोडत त्या प्रश्नाच्या देठाला हात लावून तुम्हाला वर येता येतं का? दुसरा पत्रकार म्हणाला, जाने भी दो कबीर भैया, निकले का इतनी रात को? कबीर म्हणाला, अंधे का क्या भाई, रात क्या दिन क्या. अरे मला कबीर इतका आवडतो माहिती आहे का, आणि मला मीराबाईचे डोळे आवडतात. कोणतीही जगातली बाई क्लेम करू शकणार नाही की माझे डोळे मीराबाईपेक्षा डोळ्यापेक्षा सुंदर आहेत. कोण क्लेम करणार आहे? हात वर करा. कॉलेजला असताना हॉस्टेलमध्ये मी मीराबाईचा डोळ्याचाच फक्त फोटो लावला होता. SYBA पॉलिटिकल सायन्स. आणि ते लोकांना, पोरांना कळायचं नाही हॉस्टेलमधल्या, मीराबाईच ओळखता यायचे नाही ना, कारण ते एकतारी नव्हते, काय नव्हते, नुसते डोळे. कोण आहे रे बाई? बाई, अरे ही तर मीराबाई आहे. मग का लावलाय तो? मी त्याला म्हटलं की आपल्या हॉस्टेलमध्ये नेहमी पाण्याची टंचाई असते, टँकर पण येत नाही. मला असं वाटलं जरा शांतपणे कुठेतरी पोहावं, सूर मारावा, म्हणून मी डोळे आणले. त्याचं काय करतो तो? हे मला सूर मारायचा झाला की मी त्या चित्रापासून 10 पावलं मागे येतो
आणि तिच्या उजव्या डोळ्यामध्ये असा सूर मारतो, पाणी कापत कापत तिच्या काळजाचा जो नजाकत देठ, नाजूक संवेदनाने भरलेला निष्पाप असा जो देठ असतो त्याला टच करून मी पुन्हा पोहत पोहत डाव्या डोळ्यातून बाहेर पडतो. त्या पोरगा काही बोललाच नाही. त्यांनी 4 खोलीतली पोरं आणली ते चित्र दाखवायला, रेक्टरला सांगू याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा म्हणून. मला तिथून कबीर, मीराबाई हे सगळं खूप लवकर आवडतं मला. ते अंधे काय क्या भाई दिन हो या रात चलते रहे ना. तिसऱ्या पत्रकाराने प्रश्न विचारला, छोड़ो यार कबीरा निकले कहा. त्याने तो कंदिलाचा हात असा धरला, उधर 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 उधर. चौथा पत्रकार म्हणाला, उधर क्या है कबीरा. म्हणा पता नहीं, उधर तो पोखरण है ना. पता है पोखरण क्या होता है. मग तो म्हणा हा पता है, उधर अणुचाचणी हो गई थी, अणुस्फोटची चाचणी झाली होती आणि जिथे अणुस्फोटाची चाचणी होते त्या भागात 4-5 हजार किलोमीटर एकरातली जमीन कायमची वाद होते, कारण जमिनीच्या गर्भाशयाच्या चिंध्या चिंध्या मायक्रो तुकडे जे डोळ्याने पण दिसणार नाहीत, दुर्बिणीने पण दिसणार नाहीत असे तुकडे होतात. तिथे काहीच उगवत नाही, काहीच म्हणजे काँग्रेसचं गवत सुद्धा उगवत नाही. काँग्रेस म्हणजे सोनिया गांधी काँग्रेस नव्हे, काँग्रेस म्हणजे गाजर गवत. जे सगळीकडे उपलब्ध असतं त्याला काँग्रेस म्हणतात आणि सगळीकडे उपलब्ध गाजर गवत असतं. मला माहिती नाही काँग्रेसवरून गाजर गवत की गाजर गवतावरून काँग्रेस, त्या लफड्यात पडायचं काही कारण नाही. अरे ठीक आहे, लेकिन उधर क्यों. तो म्हणाला, माझ्या हातात हे जे बोधी वृक्षाचं रोपटं आहे, बोधी वृक्षाच्या रोपट्यामध्ये अशी ताकद असते, जगात ते असं एकमेव झाड आहे की त्याची मुळं खाली खोल खोल 100-200 किलोमीटर जातात आणि लांब लांब हजारो किलोमीटर जातात. कुणी सांगावं, इथल्या नदीवरच्या बोधी वृक्षाचं एक रोपट्याचं मूळ पाण्याच्या शोधात शोधात माझ्यासारख्या गरीब माणसाच्या दारात पण आला असेल. डोंट नो, बट इट इज पॉसिबल. ही जी मुळं आहेत पाण्याच्या अन्नाच्या शोधात जाणारी, ही नुसतीच प्रवास करत नाहीत, तर प्रवासामध्ये जिथे जिथे पृथ्वीच्या गर्भाशयाला इजा झाली, प्रदूषण झालं, काही अजून काहीतरी झालं, विष आलं, तर ती सगळे विष मुळं शोषून घेतात आणि पृथ्वीचं शेतीचं गर्भाशय पुन्हा एकदा स्वच्छ करतात. तिथे काहीतरी उगवण्याची क्षमता तयार होते. आपल्याकडे आजूबाजूला पोखरण सारखं वातावरण तयार झाले. तुम्ही कुठेही लक्ष घाला, धर्म, जात, राजकारण, करप्शन, दादागिरी, जे जे राज्यघटनेमध्ये आहे ते राज्यघटना कायम ठेवून त्याच्या विरोधात व्यवहार चालू आहे. आणि हा व्यवहार फक्त आणि फक्त तुम्हाला गुलामगिरीकडे नेणार आहे. तो रोखून धरायचा असेल तर कबीर जसं बोधी वृक्षाची रोपटी पेरला आणि तो म्हणाला, मैं पडा अकेला एक अंडा. मी एका वेळेला एकच रोप लावू शकतो, मी एका वेळेला एकच संविधान दाखवू शकतो. पण माझ्या बरोबर हे सभागृहातले 100 लोक एक एक संविधान घेऊन येतील, एक एक बोधी वृक्षाचं रोपटे घेऊन येतील, तेव्हा हे प्रदूषण मुक्त करणं सहज शक्य होणार आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की संविधान घेऊन कोण नीरजच्या मागे जाणार आहे. पुन्हा एकदा हात वर करा, कोण जाणार आहे. सो थांबलंच पाहिजे. धन्यवाद.